सर, संजय सर, विनोद सर, सुरेखा मॅम, थँक्यू सो मच. स्पेशली यांना याच्यासाठी की या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून त्यांच्या प्रवासाची तर सुरुवात नक्की केली. बाकी सगळ्यांसाठी पण ही छोटीशी रिक्वेस्ट राहील आणि फुल एनर्जीनी मी पण तयार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तुमच्या सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. एका छानशा प्रवासाची आपण सुरुवात करणार आहोत आणि ही सुरुवात तुमच्या सगळ्यांसोबत करू. त्याच्या आधी या प्रवासाला जास्त सुखकर बनवण्यासाठी काही शेअरिंग करेल. त्या शेअरिंगने आपला येणारा हा जो 90 मिनिटाचा प्रवास आहे तो खूप कम्फर्टेबल होईल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या येणाऱ्या 90 मिनिटात मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे आणि त्याच्यासाठी तुमचा रोल काय असणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला या प्रवासाशी स्टार्ट टू एंड कनेक्ट राहायचं आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कारण कोणताच प्रवास अर्धवट केला तर आपल्याला नेमकं कळत नाही की त्याच्यातनं फायदा झाला की नाही. म्हणून आय एम शुअर पहिल्या कमिटमेंटला सगळे तयार असाल तर शो मे विथ दिस. तर ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांनी असं दाखवायचंय, असं असं कन्फर्मेशन द्यायचंय. व्हेरी गुड. आणि ज्यांचा व्हिडिओ अजून ऑन नाही आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे की येस तुम्ही तयार आहात. सेकंड, तुम्हाला जेव्हा पण काही प्रश्न येतील, तुमची काही क्युरिओसिटी असेल किंवा काही विचारायचं आहे, असे प्रश्न तुम्ही तुमच्या नोटपॅडमध्ये लिहा. शेवटची 10 ते 15 मिनिटं स्पेशली प्रश्न उत्तरांसाठी असतील, तेव्हा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. पण मध्ये आपल्याला पॉज नाही घेता येणार. त्याचं महत्वाचं कारण आहे की लिंक ब्रेक होईल. तर जर ऍक्शनने सांगा लिंक ब्रेक होईल, म्हणजे मला कळेल की तुम्ही किती जण मला काळजीपूर्वक ऐकताय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, या प्रवासामध्ये फक्त माझ्या एकटीचीच एनर्जी नाही तर तुमच्या सगळ्यांची एनर्जी खूप मॅटर करणार आहे. आणि त्याच्यासाठी मला तुमच्याकडनं एक रिस्पॉन्स पाहिजे, तो म्हणजे तुमचा आनंद, तुमची स्माईल. तर जरा मला एकदा दाखवा किती जणांना स्माईल करता येतं. वाव, सुनील सर सुपर, राजेश सर थँक्यू सो मच. हा, म्हणजे थोडे थोडे काही जण प्रयत्न करतायत हसायचा. आणि ज्यांच्या विंडो बंद आहेत, मला नाही माहिती की तुम्ही किती सिरियस अवस्थेत बसलायत, हसतायत की नाही. म्हणूनच सोपं जाईल, कारण व्हिडिओ ऑन असेल ना तर कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग होते. आणि मी एक छोटासा शेअरिंग करेन. ज्या लोकांचा व्हिडिओ ऑन आहे, तुम्ही हे समजायचं की तुम्ही सेमिनार मध्ये आहात. आणि ज्या लोकांचा व्हिडिओ बंद आहे, तुम्ही हे समजा की तुम्ही वेबिनार मध्ये आहात. आता मला सांगा किती जणांना सेमिनार आवडतात, असं 1 to 1 जाऊन, की हा असं कॉमन हॉलमध्ये बसलोय, अटेंड करतोय. आता कधी डॉक्टर योगिनी तुमच्या सिटीमध्ये आल्या असतात आणि कधी आपण बसलो असतो, पण आज फक्त एक डिसिजन या वेबिनारला सेमिनार बनवू शकतो आणि ते म्हणजे तुमचा प्रेझन्स. तर सगळेजण तयार आहेत, आय एम शुअर. रूल सगळ्यांना शेअर केले. आता सगळ्यात महत्वाचं, मला बरेचसे जण पहिल्यांदा भेटत असतील किंवा कोणाला कोणाच्या नातेवाईकांनी किंवा फ्रेंड्सनी सांगितलं असेल, मे बी त्यांच्यापैकी कोणी आमच्या फॅमिलीचा पार्ट असेल. आता जर आपली ही भेट पहिल्यांदा आहे तर एक कॉमन प्रश्न येतो की मॅडम तुम्ही कोणत्या एक्सपर्टीनी या विषयाला आज हँडल करणार आहे. तर याचं उत्तर द्यायला मला तुमच्याकडनं 2 मिनिटं पाहिजे. तर जर ऍक्शन करून सांगा 2 मिनिटं. आणि काय मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काही ऍक्शन करायला लावणार का, याचं उत्तर आहे हो. जर मी तुम्हाला ऍक्शन करायला नाही लावली तर इथून तुम्ही परत कुठेतरी जाणार आणि जे मला मुळीच नको आहे. तर किती जणांना आवडेल लहान व्हायला, जर ऍक्शनने सांगा लहान व्हायला किती जणांना आवडेल. म्हणजे इन शॉर्ट, किती जण स्टुडंट बनायला तयार आहे. कारण तुम्हाला एखादा विषय जर एक्सपर्टीनी लक्षात घ्यायचा असेल ना, तर आपल्याला जेवढं लहान होता येईल तेवढं चांगलं, कारण त्याचे बेनिफिट्स खूप आहे. आय एम शुअर सगळ्यांची स्माईल आणि आता स्क्रीन पाहून मला नक्की वाटतंय की एनर्जी लेवल खूप वाढली आहे. आणि फक्त तुम्हाला माझ्याकडेच पाहून नाही तर बाकीच्यांकडे पाहून पण वाटतंय की येस, हा जो प्रवास आहे हा खूप छान होणार आहे. तर हे 2 मिनिटं मला अलाव करत असाल तर शो मी विथ दिस दोन्ही हाताने की येस मॅम 2 मिनिटं तुम्हाला दिली. कारण मला तुमच्या परमिशनची गरज असणार आहे. विदाउट परमिशन काही काम केलं तर आवडत नाही. तर मी परमिशन घेतली आहे, भरपूर जणांची मेजॉरिटी आहे. तर मी सांगते की माझा एक्सपिरियन्स काय. नमस्कार, मी शिव योगिनी कुबेर. आता हे नाव मला ॲज अ ब्लेसिंग म्हणून मिळालंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट की या एनर्जी प्रवासात माझी सुरुवात कधी झाली, तर मला सांगायला खूप आवडेल की प्रत्येक माणसाची या एनर्जीच्या प्रवासाची सुरुवात जेव्हा आपण जन्माला येतो ना तेव्हापासूनच होते. तर बेसिकली माझीही तशीच झाली आहे. पण त्याला प्रोफेशनली जे कनेक्शन मी देऊ शकले ते माझ्या 12th नंतर. आणि गेले 14 वर्ष मी या फील्डमध्ये ॲज अ एक्सपर्ट म्हणून काम करते, ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या रोलनी मी जोडली आहे. सगळ्यात महत्वाचं मला सांगायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात माझ्या आईबाबांपासून झाली.
मी माझ्या आईबाबांना एकुलती एक मुलगी आणि मला जे पालकत्व मिळत गेलं ना ते खूप एनर्जीशी कनेक्टेड होतं. म्हणजे माझ्या बाबांकडनं पहिली जी गोष्ट मला नेहमीच ऑब्झर्वेशन मध्ये दिसली ती म्हणजे गिव्हिंग. दुसऱ्यांना देत जावं, त्याच्यात जास्त आनंद मिळतो. आणि ह्या काही गोष्टी मला शिकण्याची वेगळी गरज पडली नाही, कारण सराउंडिंग असल्यामुळे ते कुठेतरी अपब्रिंगिंग माझं त्याच लेवलमध्ये झालं. म्हणून मला वाटतं की माझा पहिला एनर्जीचा प्रवास माझ्या आईबाबांनीच सुरू केला. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्याला माझ्या आईबाबांमुळे प्लॅटफॉर्म मिळालं, एज्युकेशनमध्ये व्यवस्थित असताना, छान अभ्यास असताना देखील अचानकच 12th मध्ये इच्छा झाली की रेकी शिकली पाहिजे, त्याचे गुरु बनवले पाहिजे. आणि बाबांनी त्याला हो म्हणलं, प्रवास तिथून सुरू झाला. आणि तो जो प्रवास सुरू झाला तो मला एका इतक्या छानशा ब्लेसिंग कडे घेऊन गेला. आणि त्यानंतर मी माझी रेकी मास्टर, ग्रँड मास्टर कम्प्लीट केली. बाय एज्युकेशनल मध्ये मी जास्तच पॅशनेट होती टीचिंग प्रोफेशनला. तर टीचिंग प्रोफेशनचं बेसिक एज्युकेशन घेता घेता मी माझी सायकोलॉजीमध्ये PhD कम्प्लीट केली. आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मी माझ्या एज्युकेशन फील्डशी जुडलेलीच राहिली. पण सोबतच मी 3 वर्ष माझी क्लिनिकल प्रॅक्टिस केली, ज्याच्यामध्ये मी रेकी हिलिंग या माझ्या कन्सेप्टवर खूप जास्त लोकांशी जुडले. आणि त्यानंतर हा प्रवास लोकांसोबत कनेक्ट करून त्यांना त्या सर्व्हिस देण्यात मला खूप छान कनेक्टिव्हिटी फील झाली, रिझल्ट मिळाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट की औषधं न देता पण आपण मोठ्या मोठ्या आजारांवर काम करू शकतो, याचं प्रॅक्टिकल या प्रवासातनं सुरू झालं. पण 2 वेगवेगळ्या गोष्टी जसं हिलिंग मोडॅलिटी आणि सोबत एज्युकेशन हे सायमल्टेनियसली बॅलन्स करणं माझ्यासाठी डिफिकल्ट होत होतं. आणि गेल्या 14 वर्षापासून मी फक्त या ट्रेनिंग इंडस्ट्रीचा आता पार्ट आहे, ज्याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका या रेकी प्रवासाची आहे. मी या ट्रेनिंग फील्डमध्ये खूप वेगवेगळ्या ट्रेनिंग्स करते. माझी एक्सपर्टी जी आहे ती ब्रेनवर आहे. मी पॅरेंटिंगवर काम करते, काउन्सिलिंगवर कनेक्टेड आहे. पण सगळ्यात महत्वाचं, माझा जो फाउंडेशन आहे हा एनर्जीशी जुडलाय, म्हणून मी एवढ्या गोष्टीत ग्रोथ करू शकले. एवढं सगळं आयडिया शेअरिंग करण्यामागे फक्त एकच कारण की मी या गेले 14 वर्ष या फील्डमध्ये 24/7 काम करते. जसं तुम्ही तुमच्या फील्डमध्ये तुमची एक्सपर्टी नेक्स्ट लेवलवर लेताय, तशी मी या फील्डमध्ये कनेक्टेड आहे. म्हणून मला अगदी प्राऊडली सांगायला आवडेल की आजचं जे शेअरिंग आहे ना ते माझ्या 14 वर्षाची साधना आहे. आणि त्या साधनेतनं जर एखादी सेंटर ऑफ आयडिया मी तुम्हाला एक्सपर्टी म्हणून देते आहे, तर आपल्या दोघांसाठी ही विन विन सिच्युएशन आहे. तर फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, आपल्याला याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करायला हवं. तर सगळेजण ग्रॅटिट्यूड फील करायला तयार असाल तर शो मी विथ दिस. कारण हा मेसेज किती जणांकडे गेला, बऱ्याचशा जणांना वाटलं असेल, पण ते मे बी आता या जर्नीचा पार्ट नाही आहेत. काही जणांनी 5 मिनिटापूर्वी ठरवलं असेल आणि ते या जर्नीला जोडले असतील. तर मी एका गोष्टीवर खूप जास्त विश्वास ठेवते, कारण 14 वर्ष झाले या एक्सपिरियन्सला मला, की ज्यांना एनर्जी अलाव करते ना तेच लोक या प्रवासात येतात. मी परत माझे शब्द रिपीट करते, ज्यांना ही एनर्जी अलाव करते तीच लोक या प्रवासाचा पार्ट बनतात. तर पहिली गोष्ट, हा प्रवास स्टार्ट टू एंड एका ग्रॅटिट्यूडनी कम्प्लीट करा. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, काही लोकांना खूप वेगवेगळे प्रश्न पडले असतील की आमच्यात एनर्जी लेवल कमी आहे म्हणून तुम्ही इथं आलात. पण मी एक वेगळी बाजू मांडते, तुमच्यातली एनर्जी लेवल नॉर्मल पेक्षा हायेस्ट आहेत म्हणून तुम्ही इथं आलात. त्याचं एक लॉजिकल कारण देते. एखादा विषय आपण समजू शकतो किंवा तो समजल्यावर आपल्याला त्याच्यातनं काही नवीन करता येईल, हा विचारच मुळात एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि तुम्ही सगळेजण ऍग्री असाल तर शो मी विथ दिस. तर मला हे माहिती आहे की मी जितकं पण नॉलेज शेअर करणार आहे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन सोबत करणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमची जी अंडरस्टँडिंग लेवल आहे ती खूप नेक्स्ट लेवलवर असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेअरिंग जे मी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये मला करायला आवडेल, की गेल्या 14 वर्षात या रेकी फॅमिलीला मी लाखोपेक्षा जास्त लोकांशी कनेक्ट केलंय. भारतात मी 14 वर्ष या सगळ्या गोष्टींमध्ये तर कनेक्टेड आहेच, पण कोविड नंतर गेले 2 वर्ष मी भारताच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकले. तर अशी ही फॅमिली, आणि ज्यांना रेकीबद्दल नॉलेज असेल तर मे बी ते मला या नेक्स्ट शब्दानंतर त्यांना कळेल की या फॅमिलीमध्ये 300 पेक्षा जास्त रेकी मास्टर, ग्रँड मास्टर आहेत, जे लोकांना आणखीन रेकी शिकवण्याचं काम करतात. तर हा छानसा एक परिवार आहे रेकीचा, आणि ज्यामध्ये आजपासून तुम्ही पण एक फॅमिली मेंबर बनलात. आता सगळ्यात महत्वाचं, या रेकी जर्नीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा मार्ग का निवडला. खूप जण रेकी बद्दल त्यांना पूर्ण माहितीच नसते
किंवा रेकीच्या आधीची एक स्टेप आहे एनर्जी. एनर्जी सिस्टीम आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण याच्या पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तर गेले 14 वर्ष माझं हेच मिशन आहे की पहिले होईल तेवढं प्रत्येक घराघरात एनर्जी सिस्टीम शिकवायची, आणि जे मी आज तुमच्या सगळ्यांसोबत करणार आहे. बऱ्याचदा मी आणि माझी टीम एक कॉमन वाक्य म्हणतो की या फ्री वेबिनारमध्ये आम्ही पूर्ण सिस्टीम शिकवू. त्याच्या मागचं कारण आहे की बऱ्याचदा लोकांना वाटतं की थोडं शिकवलं जाईल आणि नंतरसाठी परत क्लास करावा लागेल. तर मी तुम्हाला आधीच याचं प्रॉमिस देते की जो विषय मी आजच्या मीटिंगमध्ये सुरू करेल तो एंडपर्यंत तुम्ही याच मीटिंगमध्ये कनेक्ट करणार आहे. सेकंड महत्वाची गोष्ट, तुम्हाला एंटायर एनर्जी सिस्टीम समजवल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की रेकी प्रवासाची सुरुवात तुम्हाला करायची तर त्याची माहिती मी फक्त शेवटच्या 5 मिनिटात देणार आहे. तर किती जणांना कळालं की तुमचा जो व्हॅल्युएबल टाइम आहे तो शिकण्यात जाणार आहे. अँड इफ यू आर हॅपी टू शो मी विथ दिस, कारण ही एनर्जी जेवढी हायेस्ट तुम्ही कराल ना तेवढी मजा येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना. कारण बऱ्याचदा आपण या प्रवासाकडे कोणत्या अप्रोचने बघतो ही पण एक एनर्जी आहे. आणि जर मी पहिलेच क्लिअर करते की तुम्हाला एंटायर एनर्जी सिस्टीम शिकायला मिळणार आहे आणि ती पण एक्सपर्टीनी, तर आय एम शुअर सगळेजण हॅपी आहात. तर वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकी माझ्यासाठी काय, तर रेकी माझ्यासाठी सगळं काही आहे. कारण जो माणूस स्वतःचा रिबर्थ ज्या एनर्जीमुळे पाहू शकतो त्याला आणखीन काही दुसरं एक्सप्लेन करण्याची गरज पडत नाही. तर असाच माझा काही पर्सनल लाईफचा पण प्रवास आहे जिथं तो खूप काळ आणि खूप थांबला होता. खूप मेडिकली लिमिटेशन्स होत्या, पण सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करण्यामागे या रेकी एनर्जीने मला हेल्प केली. तर हाच प्रवास सगळ्यात महत्वाचा तुमच्याकडे एका एक्सपर्टीनी पोहोचवायला मी तयार आहे. तर सगळेजण जरा एकदा फुल एनर्जीला क्रिएट करायला अशी पोझिशननी बसा आणि छानसं स्माईल. आणि जरा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला लहान बनायचं आहे, तर जरा सगळ्यांनी एक प्रॅक्टिकल करून दाखवायचं. मला लक्षात येईल किती जण लहान बनले. असं नाचरे मोरा करून दाखवा फास्ट. हा, ज्यांनी ज्यांनी नाचरे मोरा केलं ते लहान बनले, ज्यांनी नाचरे मोरा नाही केला ते लहान नाही बनले. अजून जोरात. व्हेरी गुड. हा, ज्यांना अजूनही वाटते मॅम हे काय, आम्ही तर इथं एनर्जी शिकायला आलो आणि नाचरे मोरा का सुरू झाला, तर जे चांगली नाचरी मोरा करतील ना त्यांना एक छोटासा प्रश्न, किती जणांना वाटते आता एनर्जी वाढली, शो मी विथ दिस. मॅम फक्त नाचरे मोरा करून एनर्जी वाढली. व्हेरी गुड. तर छोटस शेअरिंग, एनर्जीला वाढवणं सोपं आहे, हा पॉइंट लक्षात आला. त्याला अवघड बनवायची गरज नाही. का माहितीये, ज्या क्रिएटरनी, ज्या निर्मात्यांनी ही एनर्जी सिस्टीम दिली आहे ना त्यांनी मुळातच सोपी दिली आहे. त्याला अवघड आपण केलंय, तर जरा ऍक्शन म्हणून आपण केलं. आता मी तुम्हाला का ऍग्री करायला लावतेय, जोपर्यंत एखादी चुकी आपण मान्य करत नाही ना तोपर्यंत ती सुधरत नाही. किती जणांना विश्वास पटला, शोभे विद्यस. एखादा माणूस चुकी मान्यच करत नाही तर तो आयुष्यात सुधरू शकत नाही त्या चुकीसाठी. का, कारण त्यांनी मान्यच नाही केली. तर पहिले आपण हे मान्य केलं की आपण कुठेतरी लिमिटेशन क्रिएट करतोय. पहिला पॉइंट. रेकी प्रवासात जेवढे जण आता माझ्यासोबत बसलेत ना, असू शकतं काही जण बिगनर्स असतील, काही जण एक्सपर्ट असतील आणि काही जण फक्त ब्लेसिंग द्यायला आपल्याला इथं आले असतील. वेगवेगळी कॅटेगरी असेल, पण मला आवडेल की सगळ्यांनी हा प्रवास बेसिक टू एक्सपर्टीकडे न्यावा, जेणेकरून जे बिगनर्स आहेत त्यांना पण काहीतरी कन्फ्युजिंग नाही वाटणार. सगळ्यात महत्वाचं, एनर्जी म्हणजे काय, तर सगळ्यात आधी किती जणांना अभ्यास आवडतो, खरं खरं सांगा प्रामाणिकपणे. ज्यांना आवडतो जरा असं सांगा, ज्यांना नाही आवडत ते असं करा की नाही मॅम नाही आवडला कधी अभ्यास. ठीक आहे, पण हे माझं प्रॉमिस आहे की तुम्ही जरी शाळेत अभ्यास केला नसेल, आजचा अभ्यास तुमच्या सगळ्यांना लक्षात राहणार आहे. आपण शाळेमध्ये ऊर्जा म्हणजे काय किंवा ऊर्जा नावाचा धडा शिकलो होतो. किती जणांना ऍग्री आहे, शोमे विद्यस. 4थीत 5वीत किंवा 6वीत पण आपण ऊर्जा नावाचा धडा शिकलो होतो. भले आपली मराठी मीडियम असेल की कोणतंही बोर्ड असेल, एनर्जीला कोणीच डिनाय नाही केलं. एनर्जी टॉपिक होताच होता. त्याच्यात काय शिकलो हे रिपीट करते, म्हणजे आपलं फाउंडेशन ना स्ट्रॉंग बनेल. तर जरा ऍक्शनने सांगा फाउंडेशन. हा, ऍक्शन तर करायचीच, शांत बसायचंच नाही, असं फाउंडेशन बनवा मस्त. व्हेरी गुड. आता आपण याच्यामध्ये असं शिकलो होतो की आपल्या आसपास जितकी पण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे जितके पण सजीव आणि निर्जीव आहे त्या प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, असं शिकलो होतो. दुसरं आपण असं शिकलो होतो की या प्रत्येकामध्ये एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला आपण 2 फॉर्म मध्ये बघायचो, इट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आपण हेही शिकलो होतो की ही एनर्जी कधीच नष्ट होत नाही, ती फक्त आपलं स्वरूप बदलते. लक्षात आलं सगळ्यांना, असंच काहीतरी आपण शिकलो होतो. आता याला आज थोड्या वेगळ्या अप्रोचने पाहू.
म्हणजे आपण असं म्हणतोय इन शॉर्ट की आपल्यात एनर्जी आहे. तर जरा ऍक्शनली सांगा, आपल्यात एनर्जी. आपण हे म्हणतोय की आपल्या सराउंडिंग मध्ये जितके लोक आहेत त्यांच्यात एनर्जी आहे. आपण हे म्हणतोय की आपल्या आसपास जितके म्हणजे निर्जीव गोष्टी आहेत, आता हा माझा माईक आहे, हा माझा लॅपटॉप आहे, माझा कप आहे, या सगळ्यामध्ये एनर्जी. एनर्जीला आपण मुख्यतः दोन वेनी पाहिलंय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता माझा प्रश्न, आपल्याला कोणती एनर्जी पाहिजे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर असं म्हणा, राईट. पण मोस्ट ऑफ द टाइम आपण सराउंडिंग मध्ये जर निगेटिव्ह एनर्जी मध्ये असू तर आपण निगेटिव्ह एनर्जी जास्त कॅप्चर करतो. आणि या सगळ्यामध्ये एक छोटासा अवेअरनेस नसल्यामुळे आपलं नुकसान आपणच करतो. तर जर ऍक्शननी म्हणा, आपलं नुकसान आपणच करतो. आता समजून घेणारा विषय काय, जर माझ्यात एनर्जी आहे आणि माझ्या सराउंडिंग मध्ये एनर्जी आहे, म्हणजे माझ्या या वातावरणामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये याच्यात एनर्जी आहे, तर व्हॉट इज एनर्जी एक्सपर्ट, जे मी तुम्हाला आज सगळ्यांना एनर्जी एक्सपर्ट बनवणार. एकच गोष्ट आली पाहिजे, आपल्याला एनर्जीला जोडता आलं पाहिजे. तर जर ऍक्शननी म्हणा जोडता आलं पाहिजे. तर नवीन व्याख्या तुमच्या सगळ्यांसाठी, व्हॉट इज एनर्जी एक्सपर्टी. ज्याला एनर्जी जोडता येते तो एनर्जी एक्सपर्ट. लक्षात आलं? आता पहिला प्रश्न बनेल की खरंच तुम्हाला एनर्जी एक्सपर्ट बनायचं आहे का? तर एक प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी, या प्रश्नाच्या उत्तरातच याचं उत्तरही मिळेल. किती जणांना वाटतं की आपल्या पर्सनल, प्रोफेशनल किंवा स्पिरिच्युअल म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किंवा आपल्या वैयक्तिक जीवनासाठी किंवा आपलं जे एक सोसायटी सोबतचं जीवन आहे, या सगळ्यासाठी कनेक्ट राहायला किंवा काम करायला ऊर्जेची गरज आहे? किती जणांचं उत्तर हो आहे? शो मी विथ दिस. की हो मॅम, म्हणजे डिग्री जरी माझ्याकडे असेल तर या डिग्री सोबत जर एनर्जी झिरो असेल तर डिग्री काहीच करणार नाही. ऍग्री? मला सगळं माहिती आहे की रिलेशन चांगले सांभाळले पाहिजे, पण रिलेशन सांभाळण्याची ऊर्जाच नाहीये तर ते फक्त नॉलेज असून काय नाही होणार. जर सगळ्यांचं उत्तर हो आहे, याचा अर्थ सगळ्यांना एनर्जीची गरज आहे. आणि जर आता आपण एनर्जी सिस्टीमच शिकतोय तर याची एक्सपर्टी प्रत्येकाकडे असली पाहिजे. मग तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, वकील आहात किंवा घरात सगळ्यांना सांभाळायचं महत्वाचं काम करतायत, प्रत्येक माणसाला एनर्जी पाहिजे. ऍग्री? आता जर हे कळलं असेल तर म्हणा हो मॅम, जुळलं की आम्ही सगळं आमच्या कामाचंच ऐकतोय. व्हेरी गुड. आणि किती जण तयार आहेत एनर्जी एक्सपर्ट बनायला? शुभ विथ दिस. आणि आता पहिल्यापेक्षा जास्त फोर्सनी नाचरे मोरा करा लवकर की हो मॅम तयार आहे. पहिली स्टेप लक्षात आली की एनर्जी म्हणजे काय, हा जरा नाचता नाचता म्हणा लक्षात आली. व्हेरी गुड. तर स्मिता मॅम सोबत बघा ना, त्यांची मुलगी पण नाचते. शुभ. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एनर्जी म्हणजे काय हे लक्षात घेतलं. आता बघू ही एनर्जी असते कुठे, तर जर ऍक्शन म्हणा असते कुठे, समजावते असते कुठे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचं बेसिक कनेक्टेड आहे, आपल्याकडे ना दोन शरीर आहेत. त्या ऍक्शननी सांगा दोन. आणि जरा दातावाली स्माईल ना, म्हणजे हा शब्द माझ्या आवडीचा आहे की हसा पण दात दाखवून, तर असं म्हणा दोन शरीर आहेत आमच्याकडे, दोन. हा, मी म्हणलं ना तुम्हाला आत्ताच्या आत्ता सगळंच लक्षात करून एक्सपर्ट बनवणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की मॅम पेपर द्या, 100 पैकी 100 मार्क येतील आम्हाला, सगळं लक्षात आलं. तर फक्त मी सांगते तेवढं करा. व्हेरी गुड. आवाज, प्रकाश सर आवाज बंद झाला, पण मे बी बाकीच्या सगळ्यांना येत असेल तर शो मी विथ दिस. प्रकाश सर, मे बी तुमचा नेटवर्क इश्यू असेल, कारण मी फुल स्ट्रॉंग सपोर्टनी म्हणजे एनर्जीच्या सोबत टेक्नॉलॉजीच्या आणि टीमच्या एवढ्या सगळ्या सराउंडिंग मध्ये आहे, तर त्याची काळजी आम्ही नक्कीच घेतली आहे. चला पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी असतं कुठे हे ऊर्जेचं स्थान. तर सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे दोन शरीर आहेत. पहिलं शरीर जे नॉर्मल डोळ्यांनी दिसतं, जे तुम्ही मला आणि मी तुम्हाला बघतीये, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. इथं आपण म्हणणार की आपण पहिलं शरीर बघतोय ते म्हणजे स्थूल शरीर. तर जरा माझ्या मागे म्हणा स्थूल शरीर. आता स्थूल शरीराला आपण ढोबळमानाने म्हणतो फिजिकल बॉडी, किंवा आपलं जे तुम्हाला आउटर बॉडी आहे याला आपण स्थूल शरीर म्हणणार. मग दुसरं शरीर कोणतं, तर या दुसऱ्या शरीराला आपण म्हणतो आपलं सूक्ष्म शरीर. आता इथून एक्सपर्टी सुरू झाली. बऱ्याचदा हा अवेअरनेस नसल्यामुळे आपण आपल्या एनर्जीवर काम नाही करत, किंवा मी आणखीन वेगळ्या भाषेत म्हणेल की आपण स्वतःचं नुकसान करतो. का? कारण आपण अवेअर नाहीये म्हणून. तर समजून घेणारी गोष्ट, याच्यापुढे मी जितक्याही गोष्टी सांगते त्या अनावधानाने तुम्ही याच्या आधी कधी चुकी केली असते तर तुम्हाला एक गोष्ट ऍज अ प्रॉमिस द्यायची. तर जरा असं दाखवा प्रॉमिस. प्रॉमिस काय द्यायचंय
मी जे तुम्हाला आज सांगतेय ना त्याच्यातनं हा अर्थ नाही काढायचा की डॉक्टर योगीनी आधी भेटला असतात तर किती बरं झालं असतं, मी तर माझं नुसतं नुकसान करून घेतलं, याच्यात काहीच उपयोग नाही. तर जरा ऍक्शनने सांगा काहीच उपयोग नाही. मग काय करायचं, आजपासून तरी मिळालंय ना त्याच्यात समाधान मानायचं. किती लोक या प्रॉमिसला तयार आहे शो मी विथ दिस, नाहीतर मला ऐकलं आणि रात्रभर झोपच उडाली, बाप रे काय सांगत होता आता मॅम, मी तर किती नुकसान केलं माझं, मग याचा काहीच उपयोग होणार नाही. तर किती जण प्रॉमिसला तयार आहेत शो मी विथ दिस फर्स्ट, कारण मी तुम्हाला सांगितलं यू आर दॅट लकी वन. असे किती लोक मी बघते जे या नॉलेज पर्यंत पोहोचत पण नाही. आज आपल्याला वेळ मिळाला तर आपण पोहोचलो तरी. तर सगळ्यात महत्वाचं हे जे दुसरं शरीर आहे ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतो, या सूक्ष्म शरीराचा आणि आपल्या या स्थूल शरीराचा संबंध शिकवतं. किती जणांना वाटतं की आपली फिजिकल बॉडी खूप महत्वाचा रोल निभावते, ऍग्री असाल तर शो मी विथ दिस. आणि कोरोना नंतर तर कोणी डिनाय करूच नाही शकत, कारण कितीही बँक बॅलन्स असेल तरी ते कामाला नाही आलं जर शरीर नीट नसेल तर. ऍग्री. ज्यांच्याकडे शरीर संपत्ती होती त्यांनी फाईट केलं, पण ज्यांच्याकडे शरीर संपत्ती खूप वीक होती त्यांना या पिरियडमध्ये मे बी काही जास्त नाही करता आलं, कारण तो एक इम्पॉर्टंट रोल होता शरीराचा. आता समजून घेणारी गोष्ट, जर हे स्थूल शरीर म्हणजे हे फिजिकल बॉडी आपल्यासाठी एवढं महत्वाचं आहे जे आपल्या कामासाठी, म्हणजे जर आजार पण आला तर काम नाही करू शकत, आजार पण असेल तर रिलेशनमध्ये बेस्ट नाही देऊ शकत. मग यापेक्षा पण महत्वाची गोष्ट, स्थूल शरीर जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा महत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. का? कारण सूक्ष्म शरीराचंच काम आहे स्थूल शरीराला सांभाळणं. पुन्हा एकदा रिपीट करते, सूक्ष्म शरीर आपल्या स्थूल शरीराला सांभाळतं. म्हणजे जर तुम्हाला तुमचं स्थूल शरीर नीट ठेवायचं असेल, फिजिकल बॉडी जर नीट ठेवायची असेल तर तुम्हाला तुमचं सूक्ष्म शरीर नीट ठेवता आलं पाहिजे. किती जणांना हे वाक्य लक्षात आले शो मी विथ दिस? हे लक्षात आलं तर पुढचं लक्षात येईल. म्हणजे का आयुष्यात ज्यांचा का क्लिअर होतो ना ते खूप पुढे जातात. किती लोकांना ऍग्री आहे लॉजिकली की मॅम मला आयुष्यात कळलं का, मी का मेहनत केली पाहिजे, फॅमिलीसाठी का केलं पाहिजे, मी का थकायला नको, मी का बेस्ट द्यायला पाहिजे, त्याचे रिझल्ट चांगले चांगलेच आले असते. आज हा का इथं क्लिअर झाला ना, याला नव्याने तुम्हाला अभ्यास नाही करावा लागणार, कारण आपण एका सिस्टीम विषयी बोलतोय. तर जरा मला सिस्टीम विषय, आणि जेव्हा सिस्टीम लक्षात येते ना तेव्हा ग्रोथ होतेच, हे आपल्याला माहिती आहे. कामात सिस्टीम असेल प्रगती, रिलेशन मध्ये सिस्टीम आहे प्रगती. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सिस्टीम लावा, तुमची ग्रोथ आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो सूक्ष्म शरीर आहे ज्याला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो, ते नावं काय, ज्याला आपण म्हणतो सायंटिफिक लँग्वेज मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बॉडी, किंवा आपण ज्याला म्हणतो आपला ऑरा, किंवा आपण ज्याला म्हणतो आपला आभा मंडळ. सगळ्यांना नावं लक्षात आले? मी एकाच विषयी बोलतेय, ते म्हणजे सूक्ष्म शरीर. फक्त काही काही जण त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. किती जणांना याच्यापैकी एखादं नाव माहिती होतं शो मी विथ दिस? किंवा मॅम ऑरा बद्दल कधी बोललोय किंवा कधी आपल्याला एका एनर्जी फील्डशी जोडलंय हे माहितीये. आता समजून काय घ्यायचं, या सूक्ष्म शरीराचा एवढा महत्वाचा रोल या स्थूल शरीरासाठी आहे. तर हे सूक्ष्म शरीर म्हणजे आपला ऊर्जेचा साठा, तर सोप्या भाषेमध्ये म्हणा आपला ऊर्जेचा साठा. आणि आपण स्टार्टिंगला काय म्हणलो, प्रत्येक गोष्ट ऊर्जेवर चालते. म्हणजे ज्यांच्याकडे ऊर्जेचा साठा जास्त त्याच्याकडे एनर्जी जास्त. लक्षात आली? आणि तो असतो कुठे? पहिले तुमच्या ऑरामध्ये. आता याच्यामध्ये एक छानसं ब्लेसिंग लक्षात घेऊ. तर जरा दोन्ही हात जोडून म्हणा ब्लेसिंग. आणि हे हात कोणासाठी जोडायचे माहितीये? हे हात पहिले तर त्या क्रिएटरसाठी आणि त्या निर्मात्यासाठी ज्याने आपल्याला बनवलं. तर हे हात यासाठी जोडून घेते की माझी प्रांजळपणे इच्छा आहे हात जोडून की मी जी सिस्टीम सांगते त्याच्यावर डाऊट करू नका. का? कारण मी सिस्टीम सांगते त्या निर्मात्याची ज्याने आपल्याला बनवलं, आणि ज्याने आपल्याला बनवलं ना त्याच्यावर डाऊट करायचा नसतो. आणि सगळे ऍग्री असाल तर शो मी विथ दिस. तुम्ही ऍज अ पर्सन म्हणून माझ्यावर की मॅडम सांगतायत ते खरं आहे की नाही, विश्वास ठेवायचा की नाही, हा विचार येणं ना नॉर्मल असू शकतं. पण आता मी तुमच्यासाठी फक्त मीडिएटर आहे. तर जरा ऍक्च्युअली सांगा मीडिएटर. मी जे काही सांगतेय ना त्या निर्मात्याच्या सिस्टम विषयी सांगतेय जे आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. आता सिस्टीम काय म्हणते? सिस्टीम म्हणते की आपला जो ऑरा आहे तो ऑरा आपल्याशी कनेक्टेड आहे. जरा ऍक्च्युअली म्हणा आपल्याशी. आता तो आपल्याशी कनेक्टेड आहे, याला थोडं डीपली एका एक्सपर्टीने समजूया.
म्हणजे आपल्या एनर्जी सिस्टीमवर काम करण्याचा अधिकार आपल्याला मिळालाय. आता याच्यामध्ये आपल्याला स्वतःला समजवायचं काय? बऱ्याचदा आयुष्यात जर काही गोष्टी चांगल्या नाही झाल्या ना, तर आपण दुसऱ्यांना ब्लेम करतो. ऍग्री? त्यांनी त्याचा सपोर्ट करायला पाहिजे होता, त्यांनी मला त्यावेळेस माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतं, त्यांनी मला तो धोका नाही द्यायला पाहिजे होता. आता या सगळ्या गोष्टीमध्ये ब्लेमिंग सिस्टीम आहे. पण आपल्याला निर्माता काय म्हणतोय की आपण आपल्या स्वतःची ऊर्जा रिसीव्ह करतो, कोणाचं दुसऱ्याचं कंट्रोल नसतं. लक्षात आला विषय? तर आजपासून पहिलं प्रॉमिस काय? ब्लेम नाही करायचा. जरा ऍक्शननी म्हणा, ब्लेम नाही करायचा. आपल्याला वाटतं ना याच्यामुळे नुकसान झालं, त्याच्यामुळे नुकसान झालं. सिस्टीम म्हणते कोणाचमुळे नुकसान होत नाही, आणि जरा ऍक्शननी सांगा आपल्यामुळे होतं. हा, प्रामाणिकपणे सांगा आपल्यामुळे होतं. आणि माझं हे वाक्य घरातल्यांना सांगू नका. आज आम्ही एक वेबिनार अटेंड केला होता, मॅडम म्हणल्या होत्या आपलं नुकसान आपणच करतो, दुसरं परत काहीतरी सुरू होईल घरात. हे तुम्हाला समजून घेण्याची कॅपॅसिटी आहे ना, म्हणून तुम्ही ऐकतायत. विषय लक्षात येतोय? बऱ्याचदा आपण काय करतो, विषय थोडा लक्षात आला ना की दुसऱ्याला सांगायला जातो. पण ही गोष्ट तुमच्यापर्यंत का पोहोचते माहितीये? तुम्हाला कळेल, तुमच्या एनर्जीला लक्षात येईल. आता नेक्स्ट लेवल काय? जर आपण हे सगळं बनवतो, तर याच्यामध्ये मी तुम्हाला आता एक्सपर्टीनी शिकवणार आहे की ऑराला वाढवायचं कसं. तर जरा सांगा, ऑराला वाढवायचं कसं? वाढवायचं म्हणजे काय? त्याच्यात स्ट्रेंथ कशी वाढवायची, एनर्जी कशी वाढवायची. त्याच्या आधी ऑराची एक व्याख्या समजून घेऊ. सगळेजण तयार आहेत? तर शो मी विथ दिस. आणि पुन्हा एकदा नाचरे मोरा की येस मॅम तयार आहे. हा, जितक्या जोरात नाचरे मोरा होणार ना, तितक्या नंतर पुढचं लक्षात येणार आहे. म्हणजे कधी कधी काही जणांना असंही होतं, जे लोक नंतर फॅमिलीशी जोडतात ना, मॅम असं अचानकच मन होतं ऑफिसमध्ये बसल्या बसल्या नाचरे मोरा करू. करा, त्यात काय हरकत आहे? थोडस वाटेल आसपासच्या लोकांना काय नवीन आजार आलाय का, पण आनंद तुम्हाला नक्की मिळेल. तर कम विथ द पॉइंट. मधून मधून हसणं आणि तुमची एनर्जी लेवल हाय करणं, याच्यामध्ये एकच इंटेन्शन आहे. मी जे सांगते ते तुम्हाला आत्ताच लक्षात यावं. डन? तर समजू हा विषय. एक्झॅक्टली व्हॉट इज ऑरा. किती जणांना माहिती आहे BSF, ज्याला लॉंग फॉर्म मध्ये सांगू तर इट इज बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. पिक्चर पाहिल्यावर जास्त क्लिअर होईल. आता ही जी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, म्हणजे आपल्या सीमेवर जे जवान उभे आहेत दिवस आणि रात्र, या सिस्टीमला आपण BSF म्हणतो. ऍग्री? आता याचा फायदा काय? म्हणजे मी तुम्हाला BSF ऑराची व्याख्या सांगत होती, याची काय कनेक्टिव्हिटी, हे सांगायच्या आधी एक प्रॉमिस घेणार आहे. ही जे जवान आपल्यासाठी उभे आहेत, मे बी ते पर्सनली आपल्याला नाही ओळखत. म्हणजे कोण ऋतुजा मॅम, कोण संजय सर, कोण प्रकाश सर, कोण मेघा मॅम, नाही माहिती. पण हे आपल्यासाठीच उभे आहे. किती जणांना विषय पटतोय? शो मी विथ दिस. म्हणजे त्यांना प्रशांत सर नाही माहिती, नारायण सर नाही माहिती, शुभांगी मॅम नाही माहिती, योगिनी नाही माहिती, पण ते आपल्यासाठीच उभे. तर पहिलं माझं प्रॉमिस, आज मी जेवढ्या एक्सपर्टीने तुम्हाला काही गोष्टी शेअर करते, आम्ही तुमच्याकडनं काही रिटर्न मध्ये XYZ अमाऊंट नाही घेतली. त्याचंही कारण काय? लोक बऱ्याचदा ना मग ऐकायचं की नाही हे नंतर ठरवतात. पण मी आता एक प्रॉमिस घेणार आहे याच्या अगेन्स्ट. आणि ते प्रॉमिस एवढंच आहे की तुम्हाला आजपासनं एक नवीन सिस्टीम तुमच्या आयुष्याशी जोडायची आहे. ती म्हणजे दिवसातनं एकदा आपला उजवा हात डावीकडे ठेवायचा. असा ठेवा. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या करा, झोपायच्या आधी करा, कधी करा. असं असं बसायचं. आणि मी म्हणतेय ती भावना आतून तयार करायची की माझ्या सीमेवर जेवढे जवान आहेत, त्या प्रत्येक जवानाला माझी ही ताकद पोहोचू द्या. लक्षात आलं? दुसरं मनापासून म्हणायचं की त्यांना सुरक्षित ठेवा. लक्षात आलं? आणि मनापासून त्यांना थँक्यू म्हणायचं. किती जणांना कळलं? बस हे 3 कामं करायची. हे 3 कामं मागे पुढे झाले तरी चालतील, पण मनापासून त्यांना थँक्स म्हणायचं. विषय लक्षात आला? आता मला सांगा, हे 3 गोष्टी आतून फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, ही भावना किती जणांना ताकद देऊन गेली? शो मी विथ दिस. आणि किती जणांना वाटतं की आपली ही भावना तिथपर्यंत पोहोचूच शकते? याच्यावरही मला जरा रिप्लाय द्या. आणि जर या दोन्ही गोष्टी भारतातल्या प्रत्येक घरात व्हायला लागल्या ना, आपल्या या जवानांना एका प्रोटेक्शन पासनं एवढं काही ब्लेसिंग मिळेल. मे बी ते खूप मोठं मिरॅकल होईल. किती जणांना ऍग्री आहे? तर शो मी विथ दिस. तर तुम्ही आजपासनं आमच्या या मिशनचा पार्ट बनलात की तुम्हाला तुमच्या दिवसभरातनं एकदा मनापासनं ग्रॅटिट्यूड त्या जवानापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि जर प्रत्येकाला हा कुठेतरी उपक्रम आवडला, तर आपल्या जवळच्या लोकांना याच्यात नक्की जोडायचं आहे. किती जणांना आवडेल या फॅमिलीशी जोडायला? तर शो मी विथ दिस.
आणि प्रॉमिस फक्त एवढंच, दिवसभरात ना एकदा मनापासून त्या जवानासाठी थँक्स म्हणा, कारण हे थँक्स त्याच्या फॅमिलीपर्यंत त्या सगळ्या गोष्टींना एक एनर्जी देणार आहे, जी खूप महत्वाचा रोल निभावते. आता या BSF पासून एक ब्रिज बनवते. जेवढं सोपं होतं तुमच्या प्रत्येकाला या जवानाबद्दल किंवा BSF बद्दल समजणं, बरोबर? कारण कधीतरी पिक्चर मध्ये पाहिलं असेल, कधी आपण वाचलं असेल किंवा न्यूज मध्ये पाहिलं. आता अशी ही जी BSF म्हणजे समजायचा विषय काय, जर BSF वीक तर कोणी पण हल्ला करणार, ऍग्री? जर BSF स्ट्रॉंग तर हल्ला होणार नाही. हे समजणं किती सोपं होतं, आजपासून एवढंच समजणं सोपं तुम्हाला एनर्जी फील्डमध्ये होईल. आणि म्हणून मी म्हणते कॉन्फिडेंटली की तुम्ही आजपासूनच एनर्जी एक्सपर्ट व्हाल. आता एनर्जी एक्सपर्टीनी ऑरा म्हणजे काय असं समजवते, जरा चुटकी वाजवा असं. आणि सांगा किती लोकांना असे काम आवडतात, असे चुटकी वाजव, काम काम केलं की असा पैसा आला पाहिजे, असे घरात चांगले रिलेशन असले पाहिजे, असा विचार केला की लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे. आवडतं ना, तर जरा दोन्ही हाताने सुटक्या वाजवा जरा फटाफट. मग मी फटाफट जरा डेफिनेशन सांगते व्हॉट इज ऑरा. सगळ्यात महत्वाचं, ऑरा म्हणजे इज इक्वल टू अगेन BSF, फक्त त्याचा लॉंग फॉर्म आहे, इट इज बॉडी सिक्युरिटी फोर्स. निर्मात्यांनी आपल्याला प्रत्येकाला स्वतःची एक BSF दिली आहे, म्हणजे आपल्या स्वतःला एक बॉडी सिक्युरिटी फोर्स दिली आहे, ती म्हणजे ऑरा. किती जणांना लक्षात आला विषय? एकदम एक्सपर्टीने की मॅम आता कधी पण अर्ध्या रात्रीतनं विचारा ऑरा म्हणजे काय, तर आपल्या या शरीराला सांभाळणारी फोर्स म्हणजे ऑरा. इट इज बॉडी सिक्युरिटी फोर्स. डन? जरा नाचून सांगा डन. म्हणा मॅम आजपासून BSF कळाली नव्याने. तर आपल्या प्रत्येकाकडे BSF आहे. आता समजून काय घ्यायचं, आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही ती स्ट्रॉंग केली आहे का वीक. त्याच्यासाठी दुसऱ्यांवर ब्लेम करायचा नाही. का? कारण त्याचं कनेक्शन आपल्याशी जोडलंय. आता मी तुम्हाला एक्सपर्टीनी 4 पॉइंट शिकवणार, तर जरा ऍक्शनने सांगा 4. आणि गरजेचे आहेत का की 4 असेच दाखवायचे? तर आता या फॅमिली सोबत नवीन शिकायचं, म्हणा 4. व्हेरी गुड. आणि जरा नाचून सांगा 4. किती जणांना मजा येते? ऍटलीस्ट समजलं नाही समजलं दुसरी गोष्ट, मजा किती जणांना येते? 4. हा, तर आता हे 4 पॉइंट सांगते आणि हे 4 पॉइंट काय फायदा करणार हे सांगते. पहिले तुम्हाला तुमच्या ऑरातली एनर्जी वाढवता येणार आहे. आता सांगा किती जणांना वाटतं याचा फायदा आहे? शो मी विथ दिस. फायदाच आहे ना, कारण जेवढा ऑरा स्ट्रॉंग तेवढं तुमची एनर्जी फील्ड नीट चालणार, आणि एनर्जी फील्ड नीट चालली म्हणजे तुम्हाला पर्सनल, प्रोफेशनल, स्पिरिच्युअल सगळ्या ह्याच्यात चांगली ग्रोथ मिळणार. तर सगळेजण ताट बसा आणि लांब आणि दीर्घ श्वास घ्या. आता याच्यातनं लर्निंग काय, आपण जितकं आपल्या ब्रिदिंगशी कनेक्टेड असतो तेवढी एनर्जी लेवल हायर असते. तर जरा सांगा हायर. आणि त्याच्या मागचं आणखीन लॉजिकली कारण, जितकं ब्रीदिंग आपलं व्यवस्थित आणि आपण कनेक्टेड असू त्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो लिव्ह इन नाव. त्या ऍक्शननी म्हणा लिव्ह इन नाव. आणि जो माणूस वर्तमानात जिंकतो ना त्याचा ऑरा स्ट्रॉंगच असतो, कारण त्याला माहिती असतं की आत्ता काय करायचं. पण जे अनावधानाने खूप भूतकाळात आणि खूप भविष्य काळात जगतात ना, ते नेहमीच एनर्जी लेवल डाऊन ठेवतात. तर जर ऍक्शनने सांगा डाऊन. तर मी आणखीन एक फॉर्म्युला शिकवला, लिव्ह इन नाव. व्हेरी इम्पॉर्टंट. आता 4 पॉइंट शिकवते आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणत्या गोष्टीचा चांगला फायदा होतो आणि कोणत्या गोष्टीचा म्हणजे नुकसान होतं, या दोन्ही अप्रोचनी आपण समजू, जसं नाण्याला 2 बाजू असतात. तर पहिला पॉइंट, ऑराला एक्सपर्टीनी तुम्हाला सांभाळायचं असेल आणि मोठं करायचं असेल तर महत्वाची गोष्ट इट इज तुमची थॉट प्रोसेस. तर जरा ऍक्शनने सांगा थॉट प्रोसेस. एका बोटाने करा थॉट प्रोसेस. पण मग कोणीच एका बोटावर थांबून चालत नाही, दिवसभर इथं विचार करतो, म्हणून 2 बोटांनी म्हणा थॉट प्रोसेस. 2 वरही नाही चालत, तो 3 म्हणा. दिवसभरात मी किती लोकांना बघते ना, इथूनच गडबड असते. आणि मला माहिती आहे अर्ध्याहून जास्त लोकांना कळलं 4 करा, कमी पडेल. एवढंच कसं दिवस जातो, आयुष्य गेलंय. आणि जरा खरी सिच्युएशन काय माहिती, अशी असं दाखवा थॉट प्रोसेस. इथंच अडकलं सगळं इथं, आणि याचा इम्पॅक्ट आपल्या ऑरावर खूप होतो. हा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जर इथं आहे तर ही थॉट प्रोसेस दोन्ही काम करते. थॉट प्रोसेस जर आपली या ऑराला सुटेबल असेल तर ऑरा याच्यानेच वाढतो, पण ही थॉट प्रोसेस ऑराला सुटेबल नसेल तर याच गोष्टीमुळे ऑरा कमी पण होतो, म्हणजे वीक होतो. तर आता एक्झाम्पल देते, सगळ्यात महत्वाचं.
हे जे ब्रह्मांड आहे ना, तर जरा ऍक्शन म्हणा ब्रह्मांड. आता ही जी ब्रह्मांडीय एनर्जी आहे ना, आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्याशी जोडलेली आहे. तर जरा ऍक्शनने सांगा जोडलेली आहे तेव्हापासूनच. म्हणून असा कधीच विचार करू नका की देव एनर्जी जोडत होता तेव्हा मग मी नव्हतो का तिथं, असं कधीच होत नाही. प्रत्येक माणसाला जोडूनच पाठवलाय आणि ते जोडण्यासाठी कुठेच क्लास करावा लागत नाही. हा एक पॉइंट लक्षात आला. ते तेवढी स्ट्रॉंग सिस्टीम आहे त्याची, स्ट्रॉंग. म्हणजे एखाद्या गरीब घरात जन्माला येऊ द्या की खूप मोठ्या घरात, मोठी ब्लेसिंग काय, आपण त्या वायरिंगशी जोडलेलोच आहे. मग आता या वायरिंगशी जोडलोय म्हणजे आपण रिसीव्ह करतो. फक्त समजून घेणारा विषय काय, या ब्रह्मांडात दोन्ही एनर्जी, ऍक्शननी म्हणा दोन्ही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपण जसं जसं मोठं होत गेलो, आपण काय जास्त रिसीव्ह केलं हे ठरवतो की आपला ऑरा कसा आहे. आणि रिसीव्ह करण्याचा जो बेसिक कनेक्शन आहे तो म्हणजे पहिले थॉट प्रोसेस. कोणती पण ऍक्शन डायरेक्ट नाही होत, पहिले विचार येतो. ऍग्री? कोणाशी मी बांधलं पाहिजे, कोणाला मी फसवलं पाहिजे, हाही एक विचार आहे. आणि मी कोणाची मदत केली पाहिजे, हाही एक विचार. समजून सोपं काय घ्यायचं, आपण कोणत्या गोष्टीला तिथं ऍक्शन मध्ये आणलं आणि ती ऍक्शन बघायला कोणी आसपास असू द्या की नसू द्या, ब्रह्मांडीय एनर्जीला या सगळ्या गोष्टी कळतात. विषय लक्षात आला? बऱ्याचदा आपल्याला वाटतं नको पाहिलं मला. सिंपल आहे. इट इज लॉ ऑफ फ्रिक्वेन्सी जी एनर्जीशी जोडते आणि त्याची सुरुवात आहे तुमच्या विचारांशी. तर कसे असले पाहिजे, पहिली महत्वाची गोष्ट. मी नाही म्हणत दुःखातही तुम्हाला खूप असे अति जास्त चांगले विचार यावेत, शक्यही नाही. ऍग्री? मी काय बोलले लक्षात आलं? जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, अडचणीमध्ये आहात, कोणी तुम्हाला फसवलंय, कोणी तुम्हाला एकटं केलंय, अशा वेळेस खूप चांगले विचार नाही येणार. ऍग्री? पण अशा वेळेस एका लेवलवर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की अशा वेळेस खूप चुकीचे विचार तुम्हाला आणखीन डाऊन करू शकतात. विषय थोडा लक्षात आला? म्हणजे समजवायचं काय, ठीक आहे, पॉझिटिव्ह विचार तुम्ही नका करू, पण आजपासून एक गोष्ट शिका, निगेटिव्ह विचार करायचे नाही. फर्स्ट स्टेप क्लिअर. दुसरी स्टेप, ज्यांना एक्सपर्ट बनायचंय त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये काही गोष्टी ऍड करायच्या आहेत. जर ऍक्च्युली सांगा ऍड करायच्यात. म्हणजे आपण जेवण बनताना वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकतो ना, म्हणजे तेल आहे, मीठ आहे, मोहरी आहे, हे इन्ग्रेडियंट्स. असेच काही इन्ग्रेडियंट्स सांगते ज्यांना या थॉट प्रोसेसला एक्सपर्टीने वाढवायचं. फर्स्ट, रिस्पेक्ट, आदर. किती जणांना शब्द कळला? तुमच्या विचारांमध्ये रिस्पेक्ट असला पाहिजे. मग तो कोणासाठी का असेल, ओळखीचे, अनोळखी, कस्टमर, बाजूचे, शेजारचे, दूरचे नातेवाईक, कोणी असू द्या, कॉमन लॉ, रिस्पेक्ट. फायदा आपला होणार असेल तर शिकायला हरकत नाही. किती जण ऍग्री करतात? शो मी विथ दिस. फायद्याची गोष्ट आहे ना, मग करायला पाहिजे. ही गोष्ट नंतर की त्याच्यातनं तुम्हाला किती बेनिफिट होईल ना, त्या ऍक्शन नंतर लक्षात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, रिस्पेक्ट सोबत तुम्हाला एक गोष्ट ऍड करायची, ते म्हणजे प्रेम. इमोशन्स असले पाहिजे तुम्ही जे काय बोलतात त्याच्यात. आणि या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर तुमची थॉट प्रोसेसच बदलते आणि तुमचा ऑरा वाढेल. आता सिंपल एक्झाम्पल, या सगळ्यामध्ये एखाद्याला आयुष्यात खूप प्रॉब्लेम आला तर एका माणसाचा थॉट प्रोसेस काय असतो, संपलं, आता आता माझ्याकडनं काहीच होत नाही. लक्षात आलं? म्हणजे ब्रह्मांडीय एनर्जी मधनं काय घेतलं की आता माझ्याकडनं काहीच होणार नाही. आणि अशाच सिच्युएशन मध्ये एखादा माणूस म्हणतो काही हरकत नाही, याच्या मागे पण काही चांगले लिहिले असेल. किती लोकांना कळलं मी काय म्हणते? आणि त्यांनी त्या प्रॉब्लेमला फेस केलं तर त्यांना वाटतं की माझं आयुष्य या प्रॉब्लेम नंतर बदलून गेलं. का? त्यांची थॉट प्रोसेस हायर एनर्जीत होती. याच्यामुळे इम्पॅक्ट ऑरावर आला. काही लोकांनी ऑरा स्ट्रॉंग केला प्रॉब्लेम आल्यावर, काही लोकांनी वीक केला. डिफरन्स लक्षात आला? मग सांगा, ऍज अ एनर्जी एक्सपर्ट आपण काय केलं पाहिजे? स्ट्रॉंग, राईट? तर जरा शो मी विथ दिस की मॅम हो, पहिला पॉइंट लक्षात आला. आता समोरचा तुम्हाला खूप काही चुकीचं बोलतोय, वाईट बोलतोय, हे तुमच्यावर आहे की त्याला तुम्ही थॉट प्रोसेस कशी जोडली. पण त्याला तुम्ही थॉट प्रोसेस चांगली जोडली तर मी असं सांगते, समोरचा कितीही निगेटिव्ह असू द्या, तुम्ही जर ती वायरिंग नाही जोडली तर तुम्हाला त्रास होत नाही. विषय एक्सपर्टीने लक्षात आला का? समोरचा तुम्हाला खूप निगेटिव्ह बोलतोय, खूप त्रास देतोय,
पण तुम्ही जोपर्यंत ती वायरिंग त्या लेवलवर नाही जोडणार ना, तोपर्यंत तुमची सराउंडिंगची निगेटिव्हिटी तुम्हाला हार्मफुल नाही. हार्मफुल कधी? जेव्हा एखाद्याने ओरडलं, त्रास दिला, चुकीचं बोलला, तुम्ही तुमची हायर एनर्जी सोडतात आणि खाली येतात, आणि जेव्हा ही वायरिंग मॅच होते ना, मग तेव्हा सगळं गडबडतं. किती जणांना एक्सपर्टीला वाटते की यस मॅम लक्षात आला, तर जरा असं असं वाजवा आणि म्हणा लक्षात आला. इतकं सोपं नाहीये जितक्या सोप्याने तुम्ही हा विषय समजून घेतायत. परत एक गोष्ट आठवण करून देईल, ग्रॅटिट्यूड. त्या निर्मात्याचे ग्रॅटिट्यूड माना की आज हा विषय तुमच्यापर्यंत आला, पोहोचवायचा होता, म्हणून आपण इथं आलो. बिकॉज आय एम अगेन मीडिएटर. आज तुम्ही नाही तर आणखीन कोणी आला असतात, मला तर माझा रोल करायचा होता, पण तुम्ही याला कसं रिसीव्ह करतात हे खूप महत्वाचं आहे. काही लोकांसाठी फक्त हा 90 मिनिटाचा प्रवास असेल, पण मला हे नक्की माहितीये काही लोक ना टीमला असं लांब लांब मेसेज लिहितात की आम्ही जर हा प्रवास ऐकला नसता ना, तर माहित नाही आयुष्यात काय करून घेतलं असतं. लक्षात येते सगळ्यांना? तर दुसरा पॉईंट शिकवते, ऍक्शननी सांगा दुसरा. आता दुसरा पॉईंट काय, सगळ्यात छान एक्सपर्टीने लक्षात घ्या. थॉट प्रोसेस नंतर जे महत्वाचा रोल आहे की आपलं सराउंडिंग, तर जरा ऍक्शननी सांगा सराउंडिंग. माझं एनर्जी एक्सपर्ट आपल्याला हा समजून घ्यायचा पॉइंट काय की सराउंडिंग मुळे आपली एनर्जी डिस्टर्ब होते, हेच खरं नाहीये. खरं हे आहे की आपण स्वतः डाऊन जातो तेव्हा सराउंडिंग इम्पॅक्ट करते. लक्षात आलं? कारण याच्या आधी मी तेच समजवलं. पण दुसरी गोष्ट जी मला खरी या पॉइंट मध्ये समजवायची, तुमची फॅमिली असेल, तुमचा जॉब असेल, तुमची सोशल लाईफ असेल किंवा तुमच्या जबाबदाऱ्या असतील, हे लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या सराउंडिंगचा एक महत्वाचा पार्ट आहात. तर जर ऍक्शनने सांगा आपण पण एक महत्वाचा पार्ट. आणि जर तुम्ही महत्वाचा पार्ट आहे, तर हा विचार करा ना की तुम्ही ज्या ज्या लोकांच्या सराउंडिंग मध्ये आहात, तुम्ही किती एक्सपर्टीने तिथे मदत करताय. आज तुमचा प्रेझेन्स तुमच्या फॅमिलीला किती सपोर्ट करतो. आज फॅमिलीत जर दोन लोक खूप भांडतायत, तर तुम्ही त्याच्यात जाऊन सामील होतायत की तुम्ही तुमचं प्रेम दोघांना देतात, हे मॅटर करतं. तर आपण आपली सराउंडिंग आपल्या एनर्जीनी बनवतो. हा विषय लक्षात आला असेल तर शो मी विथ दिस. आणि खूप कंप्लेंट्स असतील ना, मॅम सगळं कळतो पण माझ्या फॅमिलीतले दोन लोक सुधरूच देत नाही, जरा ऍक्शननी मला सुधरूच देत नाही. कारण मला माहिती हर घर की एक कहाणी. कोणाच्या घरी कोणी, म्हणजे त्या नात्याचं नाव नाही घेत, पण कोणी एक दोन मेंबर असतातच जे सुधरू देत नाही. मेन काय माहितीये, तुम्हाला त्या फॅमिलीत का पाठवलंय, कारण तुम्ही एनर्जी हायर करू शकतात. तर समजून घेणारा विषय, तुम्ही कोणत्या लोकांच्या सराउंडिंग मध्ये आहात त्याच्यानी पण तुमचा ऑरा वाढतो, आणि तुम्ही स्वतःची एनर्जी कोणत्या लोकांच्या सराउंडिंग मध्ये आणखीन वाढवतायत, त्यांना एनर्जी देतात, त्याच्यानी ते बॅलन्सिंग होतं. विषय लक्षात आला? याचा अर्थ घरच्यांना सोडून नाही द्यायचा आजपासून. नाही नाही काल मॅडम म्हणलं होतं सराउंडिंग चांगलं पाहिजे, आजपासून तुमच्यासोबत राहतच नाही, ते ऑप्शन नाही आहे. ऑप्शन हे आहे, स्वतःला हे सांगा की तुम्ही त्यांच्या सराउंडिंगचा पार्ट आहेत आणि तुम्ही एनर्जी वाढवू शकतात. विषय लक्षात आला? आता तिसरा पॉइंट समजवते, जरा ऍक्शनने सांगा तिसरा. फुल एनर्जी. आभा मैम, यू आर एक्सपेक्टिंग कि मैं हिंदी में बोलूं तो मैं हिंदी में बोलती हूँ, बट आज की जर्नी स्पेशली मराठी में है, तो इट्स जस्ट माई हम्बल रिक्वेस्ट, यू कनेक्ट विद द टीम. टीम आपको हिंदी का जो भी है मैम वो लिंक दे देगी. तो आई एम हैविंग एक्सपर्ट इन 4 लैंग्वेज, तो ये जर्नी 4 लैंग्वेज में होती है, तो आज वो स्पेशली मराठी में, तो मैं इसको हिंदी में टर्न नहीं कर पाऊंगी. तो थँक्यू सो मच. तर सगळ्यांनी जरा लिंक जुळवा आपली छानशा स्माइलने. सुपर, फुल एनर्जीनी. आता सगळ्यात महत्वाचा तिसरा पॉइंट, ऑरावर कशाचा जास्त इम्पॅक्ट होतो आणि आपण काय सांभाळलं पाहिजे, तर जरा ऍक्शननी सांगा. जेवण, आपण काय जेवतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा जरा करा ऍक्शन लवकर, म्हणजे आपण काय खातो याच्यावर आपला ऑरा डिपेंड आहे. आता हा विषय खूप मोठा आहे, एवढा वेळ नाहीये, पण मी तुम्हाला त्यातल्या त्यात एक्सपर्टीनी काही गोष्टी सांगते ज्या अशा रिझल्ट देतील. पहिली गोष्ट, क्वेश्चन आन्सरनी हे सॉल्व्ह करू आपण. कारण आता खूप वेळ तुम्ही मला ऐकलं, आता माझी इच्छा आहे तुम्ही हे चालवा, जर ऍक्शननी सांगा, हे तुमचं चालवा सगळी. आता मी प्रश्न विचारणार, ऍक्शननी उत्तर द्या. सगळ्यात महत्वाचं, किती जणांनी रामायण, महाभारत किंवा कुराण किंवा बायबल असे धर्मग्रंथ कधी वाचलेत किंवा अशा सिरियल्स पाहिल्यात? शो मी विथ दिस. डन. आता त्याच्या धर्तीवर मला उत्तरं द्यायचे. मला सांगा की कधी असं झालंय का की त्या जमान्यातले लोक खूप थकले, बोर झाले, म्हणून असं थोडस चालत चालत एखाद्या फास्ट फूडच्या दुकानात गेले, पिझ्झा वगैरे खाल्ला, असं देवाला कंटाळा आला, जर दे रे एक पिझ्झा, असं असं कधी सिरियल मध्ये किंवा वाचनात आलंय कोणाच्या?
प्रशांत सर, श्रीकांत सर, मेघा मॅम आलंय कोणाच्याच नाही, कोणाच्याच नाही ना? हो की नाही मध्ये उत्तर द्या ना. नाही ना, तर जरा सांगा नाही. कोणाच्याच नाही आलं. याचा अर्थ त्या जमान्यामध्ये जे फूड प्रॅक्टिस होती, जे भोजन होतं ते खूप शुद्ध होतं. ऍग्री? आता याचं लॉजिक लाव. किती जणांना हा विचार पटतो की जुन्या काळचे लोक आजारी नाही पडायचे? जरा ऍक्शनने सांगा ऍग्री असेल तर. म्हणजे आपल्या आजी आजोबांची तर गोष्ट नाही करत, तेही नाही पडायचे. मी त्या काळाची गोष्ट करते जेव्हा म्हणजे देवलोक होतं, सगळी छान छान सृष्टी होती. तर किती जणांना वाटायचं की नाही तिथं ते लोक जास्त आजारीच नाही पडायचे. लॉजिकली बघू, कधी सिरियल मध्ये तुम्ही असं पाहिलंय का की म्हणजे ते आजारी पडले, मग ते अँब्युलन्स आली आणि 4-5 मजली हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले? असं असं कधी पाहिलं कोणी? काय सीन होता? घरात जर कोणी वृद्ध आजारी पडलं अचानक किंवा काही झालं, तर घरातलं कोणी पळत जायचा वैद्याला बोलवायला. ऍग्री? वैद्य घरी यायचे, सांगायचे तेवढं केलं, आणि त्याच्यात एक महत्वाची प्रॅक्टिस काय होती? घरीच प्रेमाने आणि त्यांनी सांगितलेल्या उपचाराने ते बरे व्हायचे. ऍग्री? आजारी पडायचं काम कमी का होतं माहितीये? कारण ते शुद्ध भोजन घ्यायचे. पहिली महत्वाची गोष्ट. आज आपण आपलं भोजन पण व्यवस्थित ठेवलं. आता शुद्ध म्हणजे काय? म्हणजे अगदी ऑर्गॅनिक वगैरे टेस्ट करून घ्या असं नाही म्हणणार मी, कारण आजकाल त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण सिम्पल फॉर्म्युला सध्या, अर्ध जे जेवण आहे ना ते कच्चं खायचं, स्प्राउट, सलाद, आणि अर्ध जे तुमचं कल्चर असतं. कधी पण म्हणजे मी एक्सपर्ट नाहीये डाएटमध्ये, पण मला जितके गुरु लाभले, जितक्या ठिकाणी मी माझ्या एनर्जीला कनेक्ट करू शकले, या सगळ्यांकडनं एक कॉमन प्रॅक्टिस मी पाहिली. ते कधीच असं काही स्वतःसाठी स्पेशल बनवायला नाही सांगायचे. जे काही सराउंडिंग मध्ये अवेलेबल असेल ना ते खाल्लं. कारण डाएट मध्ये स्पेशल आलं ना तर बऱ्याचदा काही दिवसांनी ते सुटतं. किती लोक ऍग्री करतात? घरातले पण म्हणतात किती दिवस तुमचं वेगळं बनवायचं, किती दिवस चालणार आहे हे? त्यापेक्षा सोपं काय, तुमचं जे कल्चर आहे, भाजी पोळी वरण भात जे काय तुमच्या घरी बनत असेल, फक्त भात, पण अर्ध जे आहे ते कच्चं घ्या आणि अर्ध जे आहे ते तुमच्या रुटीन मधलं खा. लक्षात आलं? दुसरी महत्वाची कनेक्शन, जेवताना ग्रॅटिट्यूड मध्ये राहा. काही लोक माहितीये असे जेवतात, मोबाईल वरती इथं हातात, हा चालू आहे, माहीतच नाही काय जेवलं आणि कोणत्या टेन्शन मध्ये जेवलं. छोट्या छोट्या प्रॅक्टिस आहेत, पण किती जणांना कळलं की जेवण जर मन लावून जेवलं तर ऑरा स्ट्रॉंग होतो? किती जण तयार आहेत मन लावून जेवायला? शो मी विथ दिस. तेवढा तर वेळ राहू द्या. आणि महत्वाची एक छोटी रिक्वेस्ट, दिवसभरात ना एकदा टाइम मॅच करा फॅमिली सोबत जेवायला. मग तो नाश्ता असू शकतो, दुपारचं जेवण असू शकतं किंवा रात्रीचं, पण गरज आहे. कारण ही गोष्ट पैशानी नाही भेटत. रिअल फॅक्ट सांगते, मी आणि माझी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जर कधी गेलो फॅमिली टाइम स्पेंड करायला, तर खूप वाईट वाटतं. सराउंडिंग मध्ये लोक येतात रेस्टॉरंटमध्ये, पण प्रत्येक जण आपल्या मोबाईल सोबतच बिझी असतो. तर किती जण तयार आहे एक छान प्रॉमिस करायला? तर शो मी विथ दिस. आता लास्ट पॉइंट जो खूप महत्वाचा इम्पॅक्ट करतो, आणि माझा रेशो आहे 10 पैकी 6 जणांना हा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे ऑरा डिस्टर्ब होतो. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे झोप. तुम्ही किती चांगले झोपतात? काही लोक अति झोपतात की दिवस आणि रात्रच लक्षात येत नाही, आणि काही जण झोपतच नाही. या दोन्ही गोष्टीला मी डिस्टर्बन्स म्हणेल, आणि या दोन्ही गोष्टीमुळे ऑरा वीक होतो. परत झोपेला एक्सपर्टीने समजून घ्यायला खूप वेगवेगळे पॅरामीटर आहे, पण तुम्ही सुरुवात कशी करू शकतात? पहिली गोष्ट, झोपेच्या आधी ग्रॅटिट्यूड करा की दिवसभरात काय चांगलं झालं. किती लोकांना कळलं सोप्याने? काही पण चांगलं झालं असेल ते, ऑफिसमध्ये, घरात, छान स्वतःला सांगा की आजचा दिवस किती छान गेला. दुसरी गोष्ट, चुकलं असेल तर मनापासून माफी मागा. किती लोकांना फॉर्म्युला कळला? झोपायच्या आधी माफी मागा. होईल फायदा काय? दुसऱ्या दिवशी ती चुकी तेवढी नाही होणार. एक तर ती हळूहळू कमी होईल आणि नंतर ती आणखीन कमी होईल. पण पहिले ऍग्री करा. आता या छान एनर्जीने झोपलात ना, त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. आणि झोपेच्या आधी हे विचार करून ठेवा की उद्या मला काय आणखीन चांगलं करायचं. किती जणांना वाटतं मॅम सोपं होतं? आणि ऍग्री, शो मी विथ दिस. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं फॉर्म्युला सोपा आहे, आपण अवघड करून ठेवलाय. इट्स व्हेरी इझी.
कारण आपण जेवढं टेन्शन घेऊन झोपतोय, जेवढं बर्डन घेऊन झोपतोय, आजकाल फेमस वर्ड आहे डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी घेऊन झोपतोय ना, हे अवघड आहे. त्यापेक्षा या गोष्टींना आपण हॅबिच्युअल बनवलं तर ऑरा स्ट्रॉंग होणार. तर किती जणांना वाटतंय की मॅम एवढी एक्सपर्टी करायला आम्ही तयार आहेत, शो मी विथ दिस, जरा नाचून. आणि मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या ना तेवढ्या मोर दॅन इनफ आहे तुम्हाला एनर्जी एक्सपर्ट बनायला. तर पहिली गोष्ट या सगळ्या कन्क्लुजन मध्ये, तो अवेअरनेस पहिले सेल्फ मध्ये आणा. ऍक्शननी सांगा सेल्फ. घरातल्यांनाच लगे नका सांगू, जस्ट स्टार्ट विथ यू. आता नेक्स्ट लेवल, ऑरा स्ट्रॉंग झाला तर फायदा काय? मी म्हणलं होतं एनर्जी सिस्टीम कम्प्लीट सम्स वेल. आता ही एनर्जी सिस्टीम कम्प्लीट व्हायला पुढे चालली आहे. आता या सगळ्या गोष्टींनी ऑरातली एनर्जी एकतर स्ट्रॉंग असणार नाही तर वीक. आलं लक्षात? एकतर स्ट्रॉंग असेल नाही तर वीक. पण असं म्हणू नका मॅम मला ऑराच नाही असं वाटतं, असं नसतं. म्हणजे हात जोडून विनंती, एवढे डोकं नाही चालवायचं. मॅम काय माहिती देवाने ना ऑराच नसेल दिला मला, शक्यच नाही. एखाद्याला जन्मता असू शकतं हात नाहीये, पाय नाहीये, पण असं कधीच होणार नाही की एखाद्या माणसाला ऑरा नाही. प्रत्येकाकडे. आता त्याच्यातनं नेक्स्ट लेवल काय, या ऑराचं कनेक्शन हे आपल्या आतल्या एनर्जी सिस्टीमशी. तर जरा ऍक्शननी सांगा एनर्जी सिस्टीम. असं एनर्जी सिस्टीम. आता ही जी एनर्जी सिस्टीम आहे, याला आपण कधी वाचनातनं लक्षात घेतलं असेल की खूप साऱ्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या नाड्या आहेत. ऐकलंय कधी कोणी असं? 72,000 नाड्या आहेत. मग त्याला 3 मुख्य नाड्यांनी कनेक्ट केलंय, इडा, पिंगळा, सुषुम्ना. आणि या सगळ्या गोष्टींनी आपली एनर्जी सिस्टीम चालते. सोप्या भाषेत सांगू ना तर या नाड्या आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा पोहोचवायचं काम करतात. इथपर्यंत लक्षात आलं? भले त्या नाड्यांचे नावं लक्षात नसतील ना तरी चालेल, त्याच्यात काहीच महत्वाचं नाही आहे. मेन त्याचं काम लक्षात घ्या. तर इथपर्यंत सगळ्यांनी कनेक्ट केलं असेल तर शो मी विथ दिस. असं जरा फुल एनर्जीनी. जस्ट अ मिनिट. लागली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा पोहोचवायचं जे काम करतात अशा एनर्जी सिस्टीमला म्हणतात चक्रा. पुन्हा एकदा सांगते, एका रिस्पेक्टेड म्हणजे ऑरातनं एनर्जीला रिसीव्ह करून रिस्पेक्टेड ठिकाणी या एनर्जीला पोहोचवायचं जे काम करतात ना त्याला आपण म्हणतो चक्रा. असे चक्रा आपल्या शरीरामध्ये 114 आहेत. आता हे कुठे मिळालं लिहिलेलं तर आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, 114 आहेत. आता 114 चक्र सांभाळणं अवघड आहे हे निर्मात्यालाच माहिती होतं. पण एक गमतीचा विषय म्हणून सांगेल, निर्मात्याला हे पण माहिती होतं की आपण आळशी आहे. मग त्याच्यासाठी ना एक सिस्टीम दिली, कमी टाइम लागणार. 114 चक्रांपैकी 108 आपल्याला दिले. ऍक्च्युअली सांगा 108. तरी किती जणांना वाटतं 108 मोठा नंबर आहे मॅम? 108. त्याच्यातही आणखीन शॉर्टकट दिले. याला नीट सांभाळता यावं म्हणून फक्त 7 विभागात डिस्ट्रीब्यूट केलं. तर ऍक्च्युअली सांगा 7, ज्याला आपण आपले 7 चक्र किंवा सप्तचक्र म्हणतो. तर आजपासून 7 असे नाही दाखवायचे, असे दाखवायचे. दाखवा. याला पण 7 म्हणणार ना? हा बघा, आपला मेंदूच लवकर नाही अग्री करत. असं यालाही 7 म्हणतात. सवय झाली 7 असे दाखवायची, आजपासून असे. ठीक आहे. आता हे 7 चक्र काय करतात तर एंटायर एनर्जी सिस्टीम सांभाळतात. मग पहिली एनर्जी कुठून येते तर ऍक्शननी सांगा ब्रह्मांडामधनं. कोण रिसीव्ह करतो तर आपण. कुठे आणतो? ऑरामध्ये. लक्षात आला रस्ता? ब्रह्मांडातनं एनर्जी आणून ठेवली ऑरामध्ये. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही बोलत आहे, हा आपला चॉईस आहे, आपण काय आणले. आता ही एनर्जी जाणार कुठे? चक्रामध्ये. जर पॉझिटिव्ह गेली तर ती पॉझिटिव्ह काम करणार, ती निगेटिव्ह असेल तर ती निगेटिव्ह काम करणार. विषय सोप्याने कळाला? आता या 7 डिपार्टमेंटला वेगवेगळं का ठेवलं? जर एकच ठेवलं असतं तर दिवसभरात खूप फ्यूज उडाले असते. ऍग्री? सगळंच बंद झालं असतं ना. त्या निर्मात्याला पहिलेच माहिती होतं म्हणून त्यांनी 7 वेगवेगळे डिपार्टमेंट ठेवले. बाबा रे, 2-3 फ्यूज तुझे उडाले ना तरी चालेल, आयुष्य संपणार नाही. विषय लक्षात आला असेल तर जरा स्माइलनी असं छान म्हणा की येस मॅम, लक्षात येतंय की त्याने किती विचार करून बनवलाय. मोबाईल जरी आला ना नवीन, काही दिवसात अपडेट येते त्याची नवीन. एक सिरीज घ्या, दुसरी सिरीज लगेच अवेलेबल असते. विचार करा ना, त्या निर्मात्यांनी जेव्हापासून आपल्याला बनवलं ना त्याच्यानंतर सिस्टीम मध्ये अपडेटची गरजच नाही पडली. असं झालंय का व्हर्जन बदललंय आपलं? झालंय?
जे मिळालंय ते पहिल्यापासून. चुकलं काय माहितीये, आपल्याला आपल्या एनर्जी सिस्टीमचं मॅन्युअल नाही माहिती. पहिल्या लोकांना ते माहिती होत म्हणून ते सुखी होते. आपण ना त्याचं डिसएडव्हान्टेज घ्यायला लागलो. ही सिस्टीम सांगते आता, हे जे 7 चक्र आहेत ना, हे आपल्या आयुष्याचा खरा बॅलन्सिंग आहे. किती जणांना जास्त पैसे कमवायला आवडतात तो जरा सांगा. मी तर माझे 2-2 हात वरती करू शकते. माझी मुलगी ना दिवसात ना अशी लिस्ट आणून देते, मम्मा हे आज आई हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे जरी आपण म्हणलो ना की या सगळ्या मोह मायेतनं दूर राहायचं, भले तुम्ही राहा पण तुमच्या परिवाराला तर तुमच्याकडनं अपेक्षा असेल ना. किती लोकांना ऍग्री, शो मी विथ दिस. आणि जर तुमच्यात कमवायची ताकद असेल तर कमवणं योग्य आहे. ही गोष्ट दुसरी की कमवल्यानंतर एक एक असा जिगरा पाहिजे की मी हे कमवणार पण मी या सोसायटीसाठी पण करणार. किती लोकांना विषय लक्षात आला. तर पहिली गोष्ट, कधी पण निर्माता हे म्हणत नाही की तुम्ही कमवू नका, पण या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन पुन्हा एनर्जीशी. ज्यांच्यात ती एनर्जी असते ना तेच लोक कमवू शकतात, ज्यांच्यात एनर्जी नाही ते लोक नाही कमवू शकत. लक्षात आलं. मग परत सेंटर ऑफ पॉइंट कोण सापडलं तर जरा ऍक्शन सांगा. आपणच. आज आपली जी फायनान्शियल सिच्युएशन आहे ती फक्त आपल्यामुळे आहे. ब्लेम करू नका. काहीच कामात नाही, कारण त्याच्यातनं काही उपयोग होणार नाही. पण रिस्पॉन्सिबिलिटी काय, तुमचा फायनान्स, तुमचे रिलेशन, तुमचा जॉब, तुमचं बिझनेस, तुमचे लोकांशी संबंध, या सगळ्यांना ताकद चक्रा देतो. तो ऍक्शनने सांगा चक्रा. म्हणूनच मी शब्द वापरला, जर चक्रा समजले तर लाईफ समजते. त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी दिलं होतं स्टार्टिंगला. कसं, प्रत्येक कामासाठी ऊर्जा लागते, आठवलं. आणि जर ऊर्जा द्यायचं कामच चक्रा करतो तर कोणी म्हणूच शकत नाही की मला नाही करायचं काय ते चक्रा बिक्रा लक्षात नाही घ्यायचे. का नाही चालणार माहितीये, जर तुम्हाला आयुष्यात काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचंय तर एनर्जीची गरज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ऍग्री, शो मी विथ दिस. पण याचा अर्थ असा होत नाही की ज्या लोकांना चक्राविषयी ऊर्जेविषयी माहित नाही तर ते लगेच मरतात, असं नाही होत. मग याच्यातलं एक्सपर्टीनी समजून काय घ्यायचंय, ज्या माणसांना आयुष्यात काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचंय ना त्यांना या सिस्टीमची गरज आहे. नाही तर फक्त आपण जन्माला आलोय, 2 टाइमचं जेवायचंय आणि आपल्याला फक्त काही गोष्टी जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत, काही नाही उचलायच्या आहेत, असे लोक सिस्टीमला जर नाही जाणून घेतलं तरी चालतं. विषय लक्षात येतोय सगळ्यांचा. आता एक्सपर्टी काय, आता हे जे काय मार्ग बनलेत ना हे एकमेकांशी इंटरलिंक्ड. तुमचा एक जर खालचा चक्र ब्लॉक असेल ना त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या चक्रावर पण होतो, दुसरा जर ब्लॉक असेल त्याचा नेक्स्ट चक्रावर पण होतो. आता या सिस्टीमला लक्षात हे घ्यायचं, मोबाईल सगळेजण वापरतात तर जरा ऍक्शनने सांगा. वापरतात सगळेजण मोबाईल. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर दिवसभर मोबाईलवर बोललात तर एंड ऑफ द डे काय होणार, मोबाईलची बॅटरी डाऊन होणार. मग आपल्याला चार्जर किंवा पॉवर बँक लागणार, राईट. असं कधी झालंय का की फॉर एक्झाम्पल राजेश सर फोनवर बोलले आणि लोकांच्या फक्त कल्याणासाठी बोलले, दिवसभर लोकांना मदत केली, गायडन्स केला. प्रशांत सरांनी पण तेच केलं, सागर सरांनी पण तेच केलं. पण यांचा मोबाईल यांचा ऐकेल का, बघ मी मोबाईलवर चांगलं काम केलंय, आज बॅटरी डाऊन करू नको. शक्य, मोबाईलची बॅटरी डाऊन होणार. समजायचा विषय काय, काही काही लोक अति लॉजिक लावतात. मॅम आयुष्यात मी चांगलंच राहिलोय सगळ्यांशी, कधीच कोणाचं वाईट नाही केलं. समजून घेणारा विषय, चांगलं जरी काम केलं तरी एनर्जी लागते. आणि आणखीन एक गोष्ट सांगू, चांगलं काम करायला जास्त एनर्जी लागते. मग अशा वेळेस तुमची जी एनर्जी लागतीये स्वतःला विचारा की आपण ती एनर्जी पुन्हा बॅलन्स केली का. जसं ते मोबाईलची एनर्जी डाऊन झाली तर चार्जिंग लावलं ना, नाही तर पॉवर बँक वापरली. अशी सिस्टीम जर तुमच्याकडे नसेल तर मी सोप्या भाषेत सांगते, हे एवढं अवघड आहे की तुमची बॉडी जी आहे ना ती लो बॅटरी साऊंड करतेय आणि तुम्ही तरी तिला चालवतायत. म्हणजे हसण्यासारखा विषय काय, मोबाईल सांगतोय लो बॅटरी लो बॅटरी, आपण म्हणतोय वाजू दे रे लो बॅटरी, काही नाही 10 तास काम करतो. लोक हसतील. किती जणांना कळलं, म्हणतील ना एवढं कळत नाहीये, मोबाईलची बॅटरी डाऊन आहे, चार्जिंग न लावता 10 तास काम कसं शक्य. पण आपण ही चुकी आपल्या शरीरासोबत करतोय. आपली बॅटरी डाऊन आहे आणि आपण आणखीनच त्याला खेचतोय. त्याचे साईड इफेक्ट खूप होतात. आता या सिस्टीमला मी समजवलं तुम्हाला की आता हे जे चक्र आहेत ना याला एक्सपर्टीनी लक्षात घ्या, हे नेहमी बॅलन्स्ड असले पाहिजे. ऍक्शननी सांगा बॅलन्स्ड. पण आणखीन समजून घेणारा विषय काय माहिती, जीवनामध्ये चक्रा थोडे
असे असे होणं हे नॉर्मल आहे, पण ते जेव्हा असे असे होतात ना तेव्हा त्याला बॅलन्स पुन्हा करणं याला एक्सपर्टी म्हणलं जातं. लक्षात आलं? म्हणजे दुःख आहे, सुख आहे, चॅलेंजेस आहे, कधी कधी अचानकच काही तुम्हाला येणारं असं काही चॅलेंज असू शकते ज्याला तुम्ही तयारच नाहीयेत. पण समजून काय घ्यायचं, जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग असेल तर तुमची चक्रा बॅलन्स असतात, तुमचा ऑरा वीक असेल तर तुमचे चक्रा इनबॅलन्स असतात. आता याला एक्झाम्पल देते. किती जणांकडे 4 व्हीलर आहे? हात वर करा. ओके. किती जण 4 व्हीलरचं नॉलेज ठेवतात की जर 4 व्हीलरच्या 4 चाकांचं अलाइनमेंट वेळोवेळी नाही केलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं? किती जणांना माहिती आहे? शो मी विथ दिस ॲज अ जनरल नॉलेज. जर तुम्हाला एखाद्या मेकॅनिकलनी सांगितलं की तुमच्या गाडीचे व्हील्स आहेत त्याचं अलाइनमेंट नीट नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मोठा प्रवास करायचा आहे, तर तुम्ही पहिले गॅरेजवर जाल की प्रवासाला निघाल? गॅरेजला जाणार असाल तर 1 दाखवा, प्रवासाला निघणार असाल तर 2. सगळ्यांचा विचार मॅच की मॅम पहिले अलाइनमेंट करू. कोण ट्रिक्स घेणार काही झालं तर? हा अवेअरनेसचा पार्ट आहे म्हणून आपण कनेक्ट आहे. आपल्याकडे एनर्जीचा अवेअरनेस नाहीये ना, म्हणून आपण नुकसान करतो. आणि काय माहितीये, अलाइनमेंट नसतानाही चालू आहे हे. मग अचानक जर डॉक्टरांनी सांगितलं एवढा मोठा आजार आलाय, मग आपण म्हणतो माहित नाही कसा आला. बाबा किती दिवस झाले अलाइनमेंटच नाहीये त्याचं. मग का महत्वाचं आहे? एक छानसे एक्झाम्पल. रेल्वेचा एक पॉइंट असतो जंक्शन पॉइंट, माहितीये सगळ्यांना, जिथे खूप सारे स्टेशन जॉईन होतात. तर सगळेजण ताट बसायत, नाचणी मोरा करा. हा पॉइंट जर लक्षात आला ना तर मी नक्की म्हणेल तुम्ही एनर्जी एक्सपर्ट झालात. तर एक छानसं स्माइल, फुल एनर्जीनी म्हणा मॅम अजून तर काय एनर्जी फुल आहे आमच्यात, जरा सांगा. व्हेरी गुड, सुपर. तर जसा आपला जंक्शन पॉइंट असतो रेल्वेचा, खूप सारे स्टेशन जॉईन होतात. आता एक लॉजिकल प्रश्न, असा जंक्शन पॉइंट काही कारणास्तव जर ब्लॉक असेल तर मला सांगा स्टेशन कनेक्ट होतील का? हो की नाही? जंक्शन पॉइंटच ब्लॉक आहे तर मागचे पुढचे स्टेशन कनेक्ट होतील? नाही, बरोबर. आता किती जणांचं म्हणणं आहे नाही? जरा ऍक्शनने सांगा. नाही, फुल एनर्जीने. व्हेरी गुड. माझं म्हणणं आहे नाही. मग आता आपण एकमेकांना नाही ओळखत, मग आपला विचार का जुळला? कारण आपल्याला सिस्टीम माहिती आहे. ऍग्री? म्हणजे मला तुम्हाला अरे नाही माझ्यासाठी ऐका, हात जोडते ऐका, असं नाही करावं लागलं. सगळेजण हो हो मॅम ऍग्री. आता याच्यानंतर एवढाच अवेअरनेस एनर्जी सिस्टीमसाठी ठेवायचा. का? कारण मी एक्सपर्टीने सांगते सिस्टीम अशी आहे. कशी? जंक्शन पॉइंट सारखी. आपल्या शरीरातले जे 7 चक्र आहेत ते आपल्या एनर्जी सिस्टीमचे जंक्शन पॉइंट आहेत. आणि या एनर्जी सिस्टीमचे जे मुख्य जंक्शन पॉइंट आहे हे जर ब्लॉक असतील तर असं म्हणलं जातं याच्या मागचे आणि पुढचे चक्र काम करत नाही. ऍक्शननी म्हणा काम करत नाही. का? जेवढ्या सोप्याने आपण म्हणलो जंक्शन पॉइंट ब्लॉक आहे, मागचे आणि पुढचे स्टेशन कसे जॉईंट होतील एवढंच महत्वाचं आहे. जर मेन जंक्शन पॉइंट ब्लॉक झाला तर त्याच्याशी जुडलेले सब चक्राच काम करत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याशी जोडलेला ऑर्गन काम करत नाही. लक्षात आलं असेल तर शो मी विथ दिस. आणि का लोक म्हणतात की कोणताही आजार असा अचानक नाही येत, तो पहिले एनर्जी सिस्टीमला डिस्टर्ब करतो. आणि जर आपण एनर्जी प्रॅक्टिस मध्ये असू तर पहिला फायदा आजार येत नाहीत. लक्षात आलं? व्हॉट इज एक्सपर्टी? म्हणजे आपलं काम काय? त्याला बॅलन्स ठेवणं. तर जरा ऍक्शनने सांगा बॅलन्स ठेवलं. आता शेवटचा विचार, मग आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊ. आजपासून नवीन प्रॉमिस करायचं स्वतःला. ही जी मी एनर्जी सिस्टीम शिकवली त्याच्यातले इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला ना, आपल्या लहानपणी शिकवल्यानंतर आपले टीचर काही IMP पॉइंट द्यायचे. किती जणांना द्यायचे? शो मी विथ दिस. पहिले कल्चर होता, आय डोंट नो आताच्या मुलांसाठी आहे की नाही. काही IMP पॉइंट सांगते. फर्स्ट प्रॉमिस. या सगळ्या जर्नीतनं काय शिकलो तर असं म्हणा 2 माणसांमध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. जरा म्हणा 2 माणसांमध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. हा फक्त फरक एनर्जीचा असतो. एखादा माणूस या एनर्जीचा असतो तर एखादा या एनर्जीचा असतो. आणि जो लो असतो ना मग तो त्या कारणामुळे जेलसी, वाईट बोलणं किंवा एखाद्याबद्दल चुकीचा विचार करणं, हा तो माणूस वाईट नाहीये, त्याची एनर्जी लो आहे. किती जणांना कळलं? शो मी विथ दिस. खूप महत्वाचा विचार. आणि एवढं जर लक्षात घेतलं ना लाईफ जिंगालाला, तर किती जणांना आवडेल लाईफला जिंगालाला करायला? शो मी विथ दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. सेकंड,
आपण स्वतः क्रिएटर आहे ना एनर्जीचे, ते आपण ठरवायचं की आपल्या आयुष्याला कोणत्या लेवलवर नेऊन ठेवायचं, दुसरे नाही. आपल्याला एवढ्याच जन्माचं लक्षात येतंय, पण हा विचार करा ना की तुमच्या आतला सोल किती वर्षाचा आहे नाही माहिती, पण ही तुमची अपडेट आहे. या वर्षात तुम्ही जितकं चांगलं काम कराल ना, त्याच्याहून पुढे तुमचं पुढचं आयुष्य तयार होणार आहे. किती जणांना वाटतं की ही खरी संपत्ती आहे, शो मी विथ दिस. शरीर संपलं ना की काय नाही आठवत, पण त्या सोलची एनर्जी हायर साईड नेणं म्हणजे या सोसायटीसाठी काय करणं. आज एखादा चोर, एखादा क्रिमिनल, एखादा रेप करणारा माणूस, हे कोण आहेत? यांच्यातली लोअर एनर्जी आहे. आणि ही लो एनर्जी जोपर्यंत हाय नाही होणार ना, ती पुढच्या जन्मात पण लोनीच जन्माला येईल. किती जणांना लक्षात आलं? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वर्क ऑन युअर एनर्जी. ही खूप मोठी संपत्ती आहे. दुसरं अवेअरनेस. सोबतच आपल्या परिवाराला मदत करा की ते त्या एनर्जीत आणखीन किती चांगलं त्यांचा एक लेवल वाढवू शकतील. कारण त्याचे फायदे काय होतात माहितीये? एक सुखी परिवार, वास्तूमध्ये तुमची एनर्जी, मुलांचं एज्युकेशन चांगलं, आणि सगळ्यात महत्वाचं एक कुटुंब चांगलं ना खूप मोठा रोल आहे सोसायटीला चांगलं करायला. म्हणून आमचं एकच मिशन आहे की या सगळ्या एनर्जीची प्रॅक्टिस कुटुंबात व्हायला पाहिजे. लक्षात आलं? तर मी माझं पहिलं प्रॉमिस कंप्लीट केलं. मी तुम्हाला सगळ्यांना एनर्जी सिस्टीम बद्दल बोलले. आता प्रश्न राहतो काय, बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात ना, वर्षानुवर्ष काही घडलेलं असतं आणि ते आतून निघतच नाही. किती लोक ऍग्री करतात की मॅम तुम्ही म्हणता ठीक आहे, पण आठवलं ना की सगळंच संपतं आणि ते बाहेर काढायला अवघड जातं. ज्याला मी एनर्जीच्या लँग्वेजमध्ये म्हणतात ते की ते ब्लॉकेजेस ना तुमच्या एकट्याच्या एनर्जीने नाही निघत, तेव्हा फोर्स लागतो. मग तो फोर्स कशाचाही असू शकतो, पण गरजेचा आहे फोर्स. अशा फोर्सला वाढवायला ना काही सायन्स आहेत. त्याच्यापैकी एक शास्त्र म्हणजे रेकी. की काही गोष्टी आपल्याकडनं होत नाहीये, पण आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. मग अशा वेळेस या एनर्जी, आता तुमची स्वतःचीच एनर्जी कमी आणि मी कितीही मोटिवेट केलं तरी ऍक्च्युअल तुम्हाला त्या गोष्टीवर काम करायला एक हायर एनर्जी पाहिजे. ऍग्री? नाहीतर असं होईल की एखादा माणूस आजारी आहे, आपण त्यालाच म्हणतो तू एकटाच नीट होऊन जा. शक्य आहे का? नाही. त्याला एक हिलिंग द्यावी लागेल ना, काळजी घ्यावी लागेल. अशीच गोष्ट शिकवणारं शास्त्र म्हणजे रेकी आहे. तर माझं दुसरं मिशन काय माहितीये? रेकीचा योग्य प्रचार आणि प्रसारच झाला पाहिजे, कारण हे शास्त्र खूप महत्वाचं आहे. तर अर्ध्या लोकांना एक तर रेकी माहित नाही, आणि जे रेकी बद्दल बोलतात ना ते बऱ्याचदा रेकी शिकलेलेच नसतात. कारण जे रेकी शिकलेले असतात त्यांना खरी रेकी काय हे माहिती असतं. तर पहिली गोष्ट, रेकीनी फक्त चांगल्याच गोष्टी होतात. पहिला पॉइंट लक्षात आला? फक्त चांगल्याच. कारण रेकी आपल्या दुश्मनाला माफ करायला लावते, ती रेकी दुसऱ्यांचं कधीच वाईट करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, रेकी एकदा शिकलोय तर पुन्हा शिकलेली चालत नाही, चुकीचं. तुम्ही कितीदाही रेकी शिका, चालते, असं कुठेच नाही लिहिलं. फक्त एक गोष्ट सांभाळायची असते, ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. ज्यांच्यामुळे तुमचा रेकीचा प्रवास सुरू झाला ना त्यांचं कंपॅरिझन कधी कोणाशी करायचं नाही. किती जणांना विषय पटला शो मी विथ दिस? कारण असे किती रेकी मास्टर, ग्रँड मास्टर आहेत जे माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत, पण ते अगदी ओपनली तयार होतात, योगिनी तुझ्यातली एनर्जी पाहून ना कंट्रोलच नाही झालं, पण मी रेकी मास्टर, ग्रँड मास्टर आहे, मला पुन्हा शिकायचं. किती जणांना डिफरन्स लक्षात आला की मी काय बोलले? दे आर ऑन हायर एनर्जी. त्यांचा माझ्या वया इतका तो एक्सपिरियन्स असतो, पण अशा वेळेस ते ज्या मोकळ्या एनर्जीनी जोडतात ना ते समजवायचंय मला. हे मिसपरसेप्शन्स ना बऱ्याचदा आपल्याला मागे खेचतात. आणि खूप महत्वाची प्रॅक्टिस जी रेकीसाठी गरजेची आहे, की रेकीचे कोणतेच साईड इफेक्ट्स नाही, कोणतेच नाही. तर ज्या गोष्टीचे साईड इफेक्ट्सच नाही तर आपल्याला भीती कशाची? तर सगळ्यांना लक्षात आलं? आता थोडक्यात समजवतं रेकी काय. तर एक नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे. व्हॉट इज नॅचरल हिलिंग? नॅचरल म्हणजे बाय डिफॉल्ट या एनर्जीशी, या निसर्गाशी जोडलेली पद्धत जी आपल्या आतली प्राण ऊर्जा वाढवते. शब्द लक्षात आले? आपल्यात ऑलरेडी प्राण ऊर्जा आहे, पण ही प्राण ऊर्जा काही कारणाने कमी होते, ज्याच्याने ब्लॉकेजेस वाढतात. तर ही प्राण ऊर्जा वाढवण्याचं काम रेकी करते. एका चक्रा लँग्वेज मध्ये सांगू तर रेकी एकट्याला शिकता येत नाही. रेकीसाठी मीडिएटर पाहिजे असतो. का? आपला जो 7वा चक्र आहे, जरा ऍक्शनने सांगा, 7वा म्हणजे क्राउन, हा आपल्या एनर्जीचा प्रवेशद्वार आहे. आणि हा चक्र आपल्याशी कनेक्टेड नाही. जरा ऍक्शनने सांगा, आपल्याशी नाही. आपल्याशी फक्त 6 चक्रा कनेक्टेड आहेत. रूट चक्रापासून 3rd आय पर्यंत.
त्या निर्मात्याने सांगितलं अजून एक कमी करतो, तू 6च सांभाळ बाबा, 7वं मी सांभाळतो. म्हणूनच आपण कधी पण कोणती पण दीक्षा घेतली, गुरु बनवला, तर महत्वाचं काम याच्यावर होतं. किती जण ऍग्री करतात? शो मी विथ दिस. का? कारण हे प्रवेशद्वार आहे आणि हे ना कधी पण सोपवलं जातं. म्हणजे मी पण माझ्या स्वतःच्या या चक्रावर काम नाही करू शकत. भले 14 वर्षापासून मी या गोष्टीला जाणते, मी कोणासाठी मीडिएटर बनवू शकते, पण मला याच्याशी एनर्जी वाढवायला ना कोणाला सरेंडर जाणं गरजेचं आहे. किती जणांना लक्षात आलं सायंटिफिकली? का? त्याचे राईट्सच दुसऱ्यांकडे. मग ते तुमचे आई वडील असू शकतात, तुमचे गुरु असू शकतात, तुमचे मीडिएटर असू शकतात, ईश्वर असू शकतो, ज्यांना तुम्ही मानतात ते. कन्सेप्ट डन. तर नेक्स्ट, रेकी कधी पण पुस्तकातनं किंवा कोणाकडनं ऐकून होत नाही. त्याच्यासाठी एक सिस्टीम आहे, इट इज कॉल्ड अट्युनमेंट, दीक्षाविधी. ती गरजेची आहे. तर सगळ्यांना रेकी म्हणजे काय लक्षात आलं? आता शेवटचं, ती काम काय करते? अट्युनमेंट झाल्यावर इथली एनर्जी, जे काही ब्लॉकेजेस आहेत ते काढून टाकले जातात आणि फ्लो वाढतो. फ्लो वाढल्याने काय होतं की जी सिस्टीम डिस्टर्ब आहे ती आपोआप त्या फ्लोमुळे बॅलन्स व्हायला सुरू होते आणि बॅलन्स झाल्यामुळे ज्या चक्राचं काम आहे ते सुरळीत होतं. म्हणून आपल्याला वाटतं की या एनर्जीमध्ये काहीतरी मॅजिक आहे. लक्षात आलं? मॅजिक एनर्जीमध्ये नाही, एनर्जी सिस्टीम मध्ये. जसं या फोटोमध्ये बघा, वरती तुम्हाला रेड रेड पॅच दिसतात सगळ्यांना. आता खाली बघा, ते का बॅलन्स झालेत? त्याचा फ्लो वाढलाय. आता समजून घेणारा विषय काय? कधी पण हे ब्लॉकेजेस हील करायला तुम्हाला मेडिकलमध्ये औषध नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. पहिलेही नव्हतं, आजही नाही, पुढेही नाही. त्याचं कारण एक आहे, ते त्या एनर्जीशी जोडलंय आणि जे आपल्याला रिसीव्ह करावं लागतं. लक्षात आलं? तर इथून एनर्जी जोडायचं काम रेकी करते. इन शॉर्ट काय, फ्लो वाढतो, तुम्हाला ती सिस्टीम बॅलन्स झाली की कामामध्ये फरक दिसतो. आता काही जणांना जर असं म्हणलं ना, रेकीने पैसे खूप येतात, याचा अर्थ असा नाही की रेकी केलं की आपोआप बँक बॅलन्स वाढतं. याच्यात समजून घेणारा विषय काय, रेकीने तुमची एनर्जी वाढते, तुम्ही कामामध्ये जास्त कनेक्टेड फील होतात, म्हणून पैसा वाढतो. लक्षात आलं? रेकीने रिलेशन चांगले होतात, काय आपोआप मॅजिक जादूची छडी नाहीये. ती तुमच्यातलं चक्र जेव्हा बॅलन्स करते ना, तेव्हा तुमच्यातनं काही एनर्जी ज्या फ्लो होतात त्या तुमच्या त्या रिलेशनला बॅलन्स करतात. तुमच्या बिझनेसला, जॉबला, हे सगळं कनेक्शन जे आहे ना, हे चक्रासोबत आहे. तर सगळ्यात महत्वाचं अट्युनमेंट गरजेची आहे. ही अट्युनमेंट झाल्यावर ही दिव्य शक्ती हातातनं वाहते. तर जरा ऍक्शनने सांगा, हातातनं. म्हणजे याला आपण स्पर्श चिकित्सा म्हणतो. आता सोप्यामध्ये सांगू तर हा जो रेकी शब्द हा जापनीज आहे. मग आपण जापनीज टेक्निक शिकतोय का? तर नाही. अभिमानाची गोष्ट ही आहे की या रेकीच्या इतिहासात लिहिलंय की रेकी शास्त्र भारतीय आहे. मग त्याला रेकी नाव का मिळालं? त्याच्या मागे एक लॉजिकल रिझन. आपल्या भारतात गुरु शिष्य परंपरा होती, ज्याच्यामध्ये शिष्य गुरुकडे जायचे, सगळं शिकायचे, पण मौखिक म्हणजे तोंडी, आणि त्याला रिटर्न फॉर्म नाही राहिलं. आणि काही कालांतराने त्या गोष्टी लुप्त होत गेल्या. जेव्हा जपानचे डॉक्टर मकाउसई याच विषयामध्ये आपल्या स्टुडंटसाठी ना एक्सपर्टी करत होते, तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी भारतातच मिळाल्या. आणि जेव्हा भारतात मिळाल्या तर त्यांनी त्या गोष्टी पहिले स्वतःवर आजमावल्या, स्वतःला सॅक्रिफाईस केलं, कॉम्प्रोमाइज केलं, त्याग केला गोष्टींचा, साधना केली, महिने महिने, वर्ष. लक्षात आलं की आता सिस्टीम लक्षात आली, तेव्हा त्यांनी त्याला लिहिलं. लोकांना औषधं न देता त्यांनी पहिले बरं केलं. जेव्हा त्यांना लक्षात आलं की याच्यानी मोठे मोठे आजार बरे होत आहेत, मग याला पुढे डॉक्टर हायाशींनी करिक्युलम दिला. 5 लेवलमध्ये या ट्रेडिशनल रेकीला शिकलं जातं. आणि माझी प्रांजळ इच्छा आहे आणि हे माझं मिशन आहे गेले 14 वर्ष, की ट्रेडिशनल रेकी हा पार्ट मिळालेलं वरदान आहे, त्याला ट्रेडिशनलीच राहू दिलं पाहिजे. कारण हे कोणत्याच धर्माला रिप्रेझेंट करत नाही. आजकाल ना रेकीचे प्रकार निघालेत, त्याला चांगलं वाईट हे आपण नाही म्हणू शकत, पण अनावधानाने एक गोष्ट लुप्त झालीये, त्याच्यात धर्म आलंय आणि जे नको. रेकीचा बेस काय माहितीये? ब्रह्मांडीय शक्ती. जरा ऍक्शनने सांगा, ब्रह्मांडीय शक्ती. मग तिला कळतं का हो की कोण भारतीय, कोण US मध्ये, कोण चीन मध्ये, कोण जपान मध्ये? ती सगळ्यांसाठी सारखी आहे. किती जणांना विचार पटला? सगळ्यांसाठी सारखी आहे ना ती. असं आहे का? मेन काय, जो माणूस ज्याला
कनेक्ट करतो, ज्याला जी सिस्टीम माहिती आहे त्याच्यासाठी ती कनेक्टेड आहे. म्हणून रेकीचा सगळ्यात चांगली गोष्ट काय की ती ट्रेडिशनल रेकी धर्माशी जोडलेली नाहीये, तर ती आपल्या हातातनं फ्लो होते. आणि याला स्पर्श चिकित्सा म्हणलं जातं की जिथं आपल्याला दुखतंय, जिथे आपल्याला त्रास आहे, तिथं ती एनर्जीचा फ्लो वाढवला तर ती हील होते. म्हणजे काय, एखादी जखम झाली असेल तर ती नॉर्मल व्हायला एक टाइम लागतो, ऍग्री, त्या प्रोसेसला म्हणतात हिलिंग. ही करण्याची पद्धत जी आहे ती रेकीत शिकवली जाते. तर सगळ्यांना लक्षात आलं. आता माझं छोटस मिशन काय, या रेकीच्या 5 लेवल आहेत. आता रेकी म्हणजे काय हा अनुभव कधी येणार माहितीये, केल्यावर. ऍग्री. म्हणजे मी तुम्हाला सांगतेय, माझ्याकडे मस्त जेवण बनवलंय, काय सांगू तुम्हाला, इतकं स्वादिष्ट आहे, पण ते खाल्ल्याशिवाय लक्षात येईल का? नाही. आता कोविडच्या आधी काय ना, मी त्या लोकांपर्यंत खूप सोप्याने पोहोचायची ज्या लोकांच्या घरी किंवा फ्रेंड्स मध्ये कोणी रेकी शिकली, ते असे जुळायचे. नवीन माणसाला रेकी माहित नाही ना, तर तिथे हा प्रवास थोडा स्लो चालतो. मग कोविड नंतर मला एक जे वरदान मिळालं म्हणेल, ब्लेसिंगने, कारण मी फायनान्शियली स्टेबल झाली होती फक्त रेकीने. लक्षात आला विषय. म्हणजे एक वेळ असा होता की रेकीचे क्लासेस झाले चांगले तर माझं घर चालायचं, कारण तो माझं प्रोफेशन होतं. म्हणजे माझ्या घरच्यांचा खर्च, माझ्या मुलीचं एज्युकेशन, बिकॉज ऑफ रेकी आज मी एक अशा पोझिशन मध्ये की मी फक्त माझा फायनान्सच बॅलन्स नाही केलाय, तर मी आणखीन 2 NGO चालवते. विषय लक्षात आला. आता मग माझं प्रॉमिस काय, रेकीतनं येणारा पूर्ण पैसा आम्ही त्या कामाला लावतो. का? कारण रेकी फ्री नाही शिकवतात. पण आम्ही एक गोष्ट केली, रेकीला नो प्रॉफिट नो लॉस वर घेऊन आलो. त्याच्या मागे कारण, लोकांनी शिकावं. तर माझा प्रवास सिंपलच आहे की तुम्ही तुमचा लेवल 1चा प्रवास आमच्या फॅमिली सोबत सुरू करावा. पण कोणी रेकी शिकली पाहिजे. पॉइंट नंबर 1, नीट ऐका, ज्यांचा ऊर्जेवर विश्वास आहे त्यांनी, ज्यांना वाटतं की एनर्जी काम करते त्यांनी. दुसरं, ज्यांना वाटतं की मला कोणतेच मोठे आजार नकोय, कोणतंच टेन्शन नकोय, चांगले रिलेशन पाहिजे त्यांनी. तिसरं, ज्यांना ऑलरेडी काही आजार झालेत, काही कारणाने असतील, आणि तुम्हाला त्याच्यातनं बरं व्हायचंय त्यांनी. किंवा चौथं, ज्यांना आपल्या परिवारासाठी एक सराउंडिंग बनवायचं. पण ज्यांचा विश्वास नाही त्यांनी रेकी शिकायचं नाही. लक्षात आलं. आता सोपी गोष्ट काय, तुम्हाला तुमच्या घरी बसून फक्त एक कंडिशन आहे, लाईव्ह. म्हणजे आज मी बोलतेय आणि तुम्ही लगेच ऐकतायत, याला लाईव्ह एनर्जी म्हणणार. ऍग्री. पण जर मी रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवला असता तर त्याला लाईव्ह नाही म्हणणार, ती कनेक्टिव्हिटीच नाही जुळत. ही का जुळली माहितीये, लाईव्ह म्हणजे अजूनही जेवढे लोक सिरियस आहेत ना ते हायर एनर्जीने जोडलेत, कारण आपण लाईव्ह आहोत. मी बोलते आणि ती एनर्जी तुम्ही सेम टाइम रिसीव्ह करतायत. तर पहिली कंडिशन, तुम्हाला हा क्लास लाईव्हच करावा लागतो. जर 1% कोणत्याही कारणाने तुमचा क्लास लाईव्ह नाही झाला तर टीम पुन्हा तुम्हाला दुसऱ्या बॅच मध्ये ऍड करते. लक्षात आलं. पण रेकॉर्डेड मध्ये रेकी होते नाही, नाही, तुम्हाला लाईव्हच करायचंय तरच ती पूर्ण होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, 3 दिवसाचं कमिटमेंट. 3 दिवस तुम्ही हा प्रवास माझ्यासोबत करणार आणि याचा वेळ खूप सुंदर असतो, सकाळी 5:30 ते 7. लक्षात आलं. ज्यांना लेवल 1 माझ्यासोबत शिकायची आहे त्यांनी सकाळी 5:30 ते 7. म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट काय, सायलेन्स असतो, व्यवस्थित तुम्हाला एनर्जी मिळते आणि तुमच्या जॉबच्या टाइम मध्ये क्रॉस होत. राहिला प्रश्न आईचा की मुलांच्या शाळा वगैरे आहेत, तर ते थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकतात ठरवलं तर. तर हा प्रवास सुरू कधी होणार आहे, तर हा प्रवास सुरू होणार आहे 29, 30 जून आणि 1 जुलै. 3 दिवस, 29, 30 आणि 1 जुलै. ज्यांना याचा फोटो काढायचा आहे तुम्ही फोटो काढून ठेवू शकतात किंवा टीम हेल्प करेल. दुसरी टायमिंग 5:30 to 7 सकाळी. आता ह्या या 3 दिवसात होतं काय, तर पहिले तुमचं इमोशनल बॅलन्सिंग केलं जातं, म्हणजे रेकीनी तुमच्या आत असलेले ब्लॉकेजेस काढले जातात. दुसरी गोष्ट, रेकी प्रिन्सिपल शिकवले जातात. दुसऱ्या दिवशी रेकी अट्युनमेंट दिली जाते लेवल 1 ची. ऑरा क्लिनिंग शिकवलं जातं. तिसऱ्या दिवशी चक्राबद्दल शिकवलं जातं आणि चक्राबद्दल तुम्हाला शिकवल्यावर 24 पॉइंट, म्हणजे किडनीचा पॉइंट कोणता, आपला ओव्हरीजचा पॉइंट कोणता, थ्रोटचा पॉइंट कोणता, त्याला कसं हील करायचं, ही टेक्निक तुम्हाला 21 दिवसाच्या साधनेमध्ये करावी लागते. आता जर 21 दिवसाच्या साधनेमध्ये आपले ब्लॉकेजेस हील होणार असतील तर ही आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर 3 दिवस हा प्रकार जो आहे तो प्रॅक्टिकली माझ्याकडनं शिकायचा. 21 दिवस तुमच्यासोबत आमचे मास्टर ग्रँड मास्टर असतात. माझ्या सगळ्या गोष्टींनी गायडन्स मी तुम्हाला देते आणि तुमचा हा रेकी लेवल 1 चा तुम्ही प्रवास आमच्यासोबत करू शकता. हे जसं तुम्ही बघताय, डॉक्टर्स पण हिलिंग देतात.
ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या नंतर ग्रुपमध्ये. तर रेकी हा एक खूप छान विषय आणि तो दिवस दूर नाही की या सगळ्या याच्यामध्ये आपल्या रेकी युनिव्हर्सिटी तयार होतील, कारण हा बेस आहे. एकदा फाउंडेशन स्ट्रॉंग झालं ना तो आपोआप बाकीच्या गोष्टी स्ट्रॉंग होतात. तर आता माझं जे शेअरिंग आहे, जितक्या लोकांना वाटतंय की तुम्हाला तुमच्यासाठी किंवा फॅमिलीसाठी एनर्जीची गरज आहे, तर सुरुवात स्वतःपासूनच होते. तर जरा ऍक्शननी सांगा स्वतःसाठीच. म्हणजे फॅमिलीत जर कोणी खूप आजारी आहे पण तुम्हाला त्यांच्यासाठी करायचं आहे, तरी रेकी तुम्हाला शिकावी लागेल. लक्षात आलं? कारण पहिल्या लेवल नंतर तुम्ही दुसऱ्यांना रेकी देऊ शकतात, दुसऱ्या लेवलला. पण सुरुवात फर्स्ट लेवल म्हणजे सेल्फ हिलिंगनी होत आहे. तर या प्रवासासाठी जुळायला ज्यांना आतून वाटते की मॅम एनर्जी जुळायची इच्छा होतीये, ऍटलिस्ट तुमचं नाव टाईप करा चॅट बॉक्समध्ये. मला आवडेल की ऍटलिस्ट कोणाला आतून वाटतंय की नाही मला एनर्जी प्रॅक्टिस करायची आहे, जर ही एवढा महत्वाचं, कारण जी अमाऊंट आहे ती छोटी असणार आहे हे मला माहिती आहे, पण मला डिसिजन बघायचंय की किती जणांना असं आतून वाटतंय की हो मला या एनर्जीची गरज आहे. तुमचं एका छानशा हॅपीनेसनी नाव शेअर करा. थँक्यू सो मच स्मिता मॅम, सागर सर, सुपर फास्ट फास्ट टाईप करा म्हणजे मला लक्षात येईल. मिलिंद सर, शिल्पा मॅम, प्रकाश सर, प्रशांत सर, अगेन मेघा मॅम, संदेश सर. ओके, सरांनी फक्त हो लिहिलंय, थँक्यू सो मच. सुनीता मॅम, उल्का मॅम, थँक्यू सो मच. सचिन सर, थँक्यू सो मच. चौहान सर, थँक्यू सो मच. संदीप सर, ज्योती मॅम, थँक्यू. हे किती जणांना वाटलं की मी फक्त तुमचं नाव घेतलं तरी तुम्हाला छान वाटलं. शो मी विथ दिस. म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीत किती हॅपीनेस असू शकतो. थँक्यू सो मच शुभांगी मॅम, राजेश सर, छाया मॅम, शिल्पा मॅम, सचिन सर, थँक्यू नारायण सर. आता थांबते, बाकीच्यांचे नावं परत घेते. तर सगळ्यात महत्वाचं ज्यांना आतून वाटलं त्यांना एक छोटीशी गोष्ट शेअर करते. रेकी प्रवास भले आपल्याला वाटतं आपल्यापासून सुरू झालाय, एवढं लक्षात घ्या की तुम्ही आज कोणासाठी तरी बनवले जात आहेत. कारण रेकीचा खरा प्रवास आहे दुसऱ्यांसाठी. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना हील करतात ना, आपण आपोआप हील होतो. 14 वर्ष मी रेकी लेवल 1, 2, 3 सोबतच शिकवली माझ्या गुरूंमुळे. कोविड नंतर असं झालं की पहिली रेकी काय हे लोकांनी जाणून घ्यावं म्हणून मी लेवल 1 वेगळी शिकवायला लागले की ऍटलिस्ट मला नवीन लोक वाढवायचे आहेत, मला रेकीचा अवेअरनेस वाढवायचा आहे. तर मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्यांनी ग्रॅब करावी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंट किती. हे इन्व्हेस्टमेंट मी सांगायच्या आधी किती जणांना आवडेल की मी एका मिनिटात माझा रेकीचा प्रवास तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू, कारण मला तुमची ब्लेसिंग पाहिजे. तर किती जण तयार आहेत? शो मी विथ दिस. या 14 वर्षात मी आणि माझी टीम या सगळ्या याच्यात ना जो काही प्रवास लोकांपर्यंत पोहोचवतोय, आम्हाला तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे. तर तुमचं डिसिजन तर खूप व्हॅल्युएबल आहे, त्याच्यापेक्षा व्हॅल्युएबल तुमची ब्लेसिंग आहे. तर एक छोटासा एका मिनिटाचा शेअरिंग की आतापर्यंत हा रेकीचा प्रवास आम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवलाय. पहिले ऑफलाईन म्हणजे आम्ही अगदी प्रत्येक सिटी ट्रॅव्हलिंग करून या गोष्टीला कसं लोकांपर्यंत पोहोचवलंय, किंवा ऑनलाईन फॅमिली, हे तुम्हाला या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. तर आम्हाला फक्त या कामासाठी तुमची ब्लेसिंग हवी. हा छोटासा प्रवास तुमच्या सगळ्यांसाठी. ही छोटीशी शेअरिंग तुमच्यासाठी यासाठी की तुम्ही या परिवाराला थोडं आणखीन जवळून बघावं, जे लोक ऑलरेडी रेकी सोबत कनेक्टेड आहे, ऑफलाईन ऑनलाईन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसा मी हा प्रवास आता ऑनलाईन करते, असाच प्रवास आम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करून जो करायचो त्याचा एक छोटासा शेअरिंग, जिथे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की रेकी म्हणजे काय. जसं मी म्हटलं, मी हिंदी लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये, गुजराती, इंग्लिश याच्यात छानसं प्रेझेंटेशन करू शकते. तर हा जो प्रवास आहे हा आमचा इंदोर मधला आहे. भारत की सुप्रसिद्ध ट्रेनर डॉक्टर योगिनी पांचाल ने रेकी निशुल्क सेमिनार का आयोजन किया। इस सेमिनार में बड़ी संख्या में लोग मौजूद रहे। वहीं डॉक्टर योगिनी पांचाल ने बताया है
कि अपने शरीर को बगैर दवाइयों से स्वस्थ रखने का यह क्रिया कारगर है। उन्होंने कहा है कि नशा और टेंशन को दूर करने में मदद मिल सकती है। उन्होंने बताया है कि रेकी पावर के जरिए हम जीवन की अनेक नकारात्मक से बाहर आ सकते हैं और आपको बता दें कि अपने जीवन को बैलेंस करने में भी इससे मदद मिलती है। ऍक्च्युअल रेकी ये जो है ये ऍक्च्युअल हा असा माझा इंटरव्ह्यू जो मोठा आहे, टीम तुम्हाला युट्यूब च्या चॅनलनी हेल्प करेल. इथं मला वेळेनुसार थांबायची जास्त गरज आहे. तर सगळ्यात महत्वाचं मी क्वेश्चन आन्सरनी हेल्प करू त्याच्या आधी ही 10 मिनिटाची प्रोसेस आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे ते आत्ताच लाईव्ह सेशनमध्येच तुम्ही याचं बुकिंग करू शकतात का? कारण युजली लेवल 1 ची अमाऊंट जी आहे ती आमची डिफरंट असते, जी वेबसाईटवर जे लोक डिरेक्टली इन्क्वायरी करून येतात. वेबिनारमध्ये आम्ही ते डिस्काउंट देतो की आम्हाला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण काही सीट्स पाहिजे असतात की ऍटलीस्ट त्यांच्यामुळे रेखीचा प्रवास सुरू व्हावा आणि त्यांच्या सोबतची लोक आमच्या सोबत जुळावे म्हणून. तर ज्यांना याची इच्छा आहे ते या जर्नीचा पार्ट बनू शकतात. याची इन्व्हेस्टमेंट सांगते. आयडियली लेवल 1 आम्ही 3000 ला शिकवतो, पण तुम्हाला 3000 नाही भरायचे. दुसरी गोष्ट, आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप तुम्हाला नको असेल तरी देतो. विचारा का? फक्त 3 दिवसाच्या प्रवासात नाही लक्षात येत. एक कनेक्टिव्हिटी पाहिजे, एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि एक प्रॅक्टिससाठी आपल्याला जर फॉलोअप सेशन मिळाले तर एक्सपर्टी चांगली होते. तर आम्ही पहिल्यापासूनच ना लाईफ टाईम मेंबरशिप देतो, पण कोविडच्या आधी ती आम्ही 10,000 द्यायचो. आता 0 केली. ऍक्शननी म्हणा 0. कारण का? आता मी एक्सपर्टी द्यायला तयार आहे, पण मला ट्रॅव्हलिंग करायची गरज नाही. तर तुमची तिथं लाईफ टाईम मेंबरशिपची फीस वाचते. मग आता हे जे 3,000 आहे ही पण काही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. जर 3,000 आपल्याला एखादा आजार होणार नसेल, फायनान्शियल स्टेबिलिटी असेल, हॅपीनेस, आपले चक्र ऍक्टिव्ह राहणार असतील, त्याच्यामुळे आपले रिलेशन चांगलं राहणं, डिसिजन स्ट्रॉंग घेणं, एवढा फायदा होणार असेल तर इट्स इन्व्हेस्टमेंट ओनली. बट स्टील वी आर रेडी की आम्हाला नाही माहिती ना की कोणाची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे, पण आम्हाला प्रत्येकाला जर जुळायचं असेल तर एक मिनिमम अमाऊंटनी तुम्ही आमच्यासोबत लाईफ टाईम मेंबरशिपचा पार्ट बनतात. म्हणजे तुम्ही लेवल 1 आमच्यासोबत कितीही वेळेस रिपीट करा, टीम तुम्हाला पुन्हा फीस मागत नाही आणि फॉलोअप सेशन तुम्हाला देते. आणि 3000 मध्ये मी तुम्हाला डिस्काउंट देते इन्स्टंट 2000 रुपीज. यू कॅन बुक युअर सीट इज 999. आता जे लोक मंथली एकदा हॉटेलिंग करतात त्यांना 999 इट इज इन्व्हेस्टमेंट. ऍग्री? शो मी विथ दिस. ज्यांचं फायनान्शियल सिच्युएशन, मुलांना 2दा आपण पिझ्झा पार्टी करू शकतो, तर तुम्ही नक्कीच अगदी एंटायर घरासाठी या एनर्जी एक्सपर्टीसाठी, चक्रा कसे काम करतात, कसं हील करायचं, काय सायन्स आहे हे शिकायला 999 तुम्ही पार्ट बनू शकतात. पण पहिले 21 जणच याचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर ही फीस होते 1999. आता दुसरी शेअरिंग, तुमच्यापैकी डिसिजन मेकर जे आहेत, इन्स्टंट डिसिजन घेणारे, कारण इन्स्टंट डिसिजन नाही घेतला ना तर बऱ्याचदा आपण परत त्या प्रवाहात लागतो आणि विसरून जातो. हे मला माहिती आहे, म्हणून मला अपॉर्च्युनिटी नाही सोडायची. म्हणजे माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्यासोबत जुळावं आणि ऍटलीस्ट लेवल 1चा प्रवास सुरू करावा. मग नंतर ठरवायचं 2 आणि 3 शिकायची की नाही. तर एक अपॉर्च्युनिटी. किती जणांना गिफ्ट आवडतात? जरा टाईप गिफ्ट इन युअर चॅट बॉक्स. किंवा मला तर खूप आवडतात. म्हणजे सिंपल आहे, आवडतात तर आवडतात. तर एक छोटंसं गिफ्ट आमच्या फॅमिलीकडनं. मी खूप एक्सपर्टीने जितक्या लेवलवर, म्हणजे कॅन्सर सारखे आजार किंवा अशा काही रिलेशन मधले प्रॉब्लेम, याचा रूट कॉज बघते ना, तर आपल्या सबकॉन्शियस मध्ये बऱ्याचदा काही गोष्टींच्या लिमिटेशन्स होतात आणि त्याला ओव्हरकम करायला माझे 5 एक्सपर्टीने मेडिटेशन बनवले, जे पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी पण त्याचा फायदा घेऊ शकतो. अशी माझी 5 मेडिटेशनची सिरीज, ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे 2000, ती मी पहिल्या 21 जणांना ऍज अ कॉम्प्लिमेंटरी देते. किती जणांना लक्षात आलं की गिफ्ट काय? तर ही सिरीज मी तुम्हाला, कारण याच्यात गरज नाही ना की एनर्जी एक्सचेंज हवंच म्हणून, राईट. काही जणांच्या बुकिंगही सुरू झाल्यात, तर इट्स रिअली हॅपी. पण छोटंसं शेअरिंग, तर जितके जण ऍक्शन घ्यायला तयार आहात, तर तुम्हाला टीमने ना जीपे, फोनपे आणि पेटीएमचा नंबर दिलाय. स्टेप लक्षात घ्या. पहिली महत्वाची गोष्ट, 999चं पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट घ्यायचा,
टीमच्या नंबरवर तो पाठवायचा, तुमचं पूर्ण नाव लिहायचं, टीम तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करते आणि सगळी डिटेल तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये येते. तर सगळ्यात महत्वाचं, जे पहिले 21 जण आहेत त्यांचं नाव मला ऐकायला आवडेल. शेअर करा म्हणजे टीमच्या लक्षात येईल की आम्ही किती सीट तुम्हाला आणखीन देऊ शकतो. आता मला आवडेल की ज्यांचे जे पण काही प्रश्न आहेत प्लीज तुम्ही ते विचारा. त्या प्रश्नांना मला एक्सपर्टीने उत्तर द्यायचंय. पण जे लोक आता रेकीचा प्रवास जॉईन नाही करत त्याचे जे काही कारण असतील आणि जर मी मदत करू शकत असेल तर मला ते नक्की सांगा. सगळ्यात महत्वाचं, ज्यांची फायनान्शियल सिच्युएशन खूप पुअर आहे, किमान 1000 रुपये पण नाहीत माझ्याकडे, असे नावं टीमला शेअर करा. आमच्याकडे रेकीचे सीट जे आहेत ना, काही पर्सेंट मध्ये आमचे जुने रेकी स्टुडंट ऍज अ ग्रॅटिट्यूड म्हणून हायर करतात. तर अशांना पण आम्ही मदत करू. पण ज्यांच्याकडे एक जिद्द आहे ना की स्वतःच्या एनर्जीवर आपणच काम करू शकतो आणि अपॉर्च्युनिटी फक्त 999 ला आहे, तर तुम्ही या रेकीच्या प्रवासाचा पार्ट बनलं पाहिजे. इट्स माय प्रॉमिस की हा 3 दिवसाचा प्रवास एक्सपर्टीने तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम माझं. पण मला खरंच आवडेल की तुम्ही या फॅमिलीचा पार्ट बना. आणि आता जो चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आलाय की रेकी स्किन डिसीजवर काम करते का, तर हो, आपला जो रूट चक्र असतो, जो सुरुवातीचा चक्र आहे, हा जर ब्लॉक असेल ना, एन्झायटी होते, डिप्रेशन येतं, स्किन डिसीज होतात, हेअरफॉल होतो, कॉन्फिडन्स कमी होतो, डिसिजन मेकिंग वीक होतात, फायनान्शियल प्रॉब्लेम येतो. जर फिजिकल टर्म्स मध्ये आणखीन सांगायचं गेलं तर प्रत्येक प्रकारचा जॉईंट पेन हा आपल्या रूट चक्राशी जोडलाय. आता रेकीमध्ये जेव्हा आपण याच्यावर हिलिंगनी काम करतो तेव्हा या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन येतं का, कारण रेकीनी तो चक्रा बॅलन्स करायची सिस्टीम आपण शिकतो. तो आय एम शुअर ज्यांचा हा प्रश्न होता त्यांना मी हेल्प करू शकले. तुम्ही ओपनली प्रश्न विचारा किंवा प्रायव्हेटली, हरकत नाही, मी तुम्हाला आता लाईव्हच याचं उत्तर देऊ इच्छिते. वेलकम मॅम. हो, 999 भरायचे, नंतर नाही भरायचे. लेवल 1 चे तुम्ही आमच्यासाठी लाईफ टाइमचे पार्ट होतात. हा सर्टिफिकेशनचा कोर्स आहे. हायपर टेन्शन बरं होईल का, माझं उत्तर आहे हो. हायपर टेन्शन होण्याचंही कारण चक्रा डिस्टर्बन्स आहे ना, एनर्जी तिथं बॅलन्स नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, रेकी बिना औषध बरं करते म्हणजे काय हेही समजून घ्या. हिलिंगनी तुम्हाला जर काही गोळ्या सुरू असतील, एक तर त्याचं प्रमाण कमी होतं. हिलिंगनी बॅलन्स झाल्यानंतर स्वतः तुमचे डॉक्टरच म्हणतील की गोळी बंद करा. म्हणून याचा अर्थ हा नाही की रेकी हिलिंग आणि डॉक्टर हे वेगळे नाही आहेत. मजा काय माहितीये, आपल्यातली इम्प्रुव्हमेंट पाहून तुमचं शुगर आहे, बीपी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे काय औषधं चालू आहेत ते नक्की बंद होतात, नक्की. तर यस, टीम तुम्हाला कन्फर्मेशन देते. सागर सर, वेलकम इन रेकी फॅमिली. आणखीन कोणाचं नावं माझ्याकडनं स्किप झाले असेल तर सॉरी, पण टीम एकतर तुम्हाला झूमवर कन्फर्मेशन देते किंवा व्हॉट्सअपवर. पण लक्षात घ्या, स्क्रीनशॉट पाठवणं गरजेचं आहे. 8421473535. एक तर जीपे करा, पेटीएम किंवा फोन पे, आणि टीमचा हा नंबर तुमच्याकडे सेव्ह करा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण असेल तर डिरेक्टली टीमशी बोलणं होईल. ओके प्रकाश सर, थँक्यू सो मच. ऍक्च्युअल जे ऑफलाईन साठी विचारतायत, मी छोटीशी शेअरिंग करते. ऑनलाईन आणि ऑफलाईन एनर्जी मॅटर्स सगळ्यात महत्वाचं. आता हा प्लॅटफॉर्म खूप सोप्याने आपल्याला ऑनलाईन मिळतोय ना, त्याच्याने या प्रवासाची सुरुवात करा. एकदा मी तुमच्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करायला आले ना तर तुम्ही ऑफलाईन पण येऊ शकतात. पण खूप महत्वाची गोष्ट आहे की हा प्रवास सुरू करणं. आणि राहिला प्रश्न कम्पॅरिझनचा, तर तुम्ही ऑफलाईन शिका की ऑनलाईन, याच्यात फरक नाही. ही जी एक्सपर्टी आहे ना, मी जसं म्हणलं लाईव्ह एनर्जी, आपण लाईव्ह एनर्जीनीच जोडलोय. तर आणि काही दिवसात हे एवढंच खरं आहे की हेच कुठेतरी कल्चर बनणार आहे. आपणही आजकाल बऱ्याचशा गोष्टीमध्ये पाहिलंय की आपल्या टेक्नॉलॉजीनी अवेअरनेस आणि जिथं एक फ्लो आहे, भेटणं सोपं झालंय. तर हे बेटर आहे की तुम्ही सध्या या प्लॅटफॉर्मनी याची सुरुवात नक्की करा. काही प्रश्न जर मिस झाले असतील तर पुन्हा परत पाठवा. संजय सर, मी औरंगाबाद मधनं आहे, पण मी ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करते. तर आम्ही तुमच्या सिटीत जेव्हा पण येतो तेव्हा टीम तुम्हाला इन्फॉर्म करते. एकदा तुम्ही आमचा फॅमिली पार्ट झालात आणि सपोज मी पुण्याला ट्रॅव्हल करते, मुंबईला ट्रॅव्हल करते, अहमदाबादला करते, अशा वेळेस टीम तुम्हाला हेल्प करते.
ओके प्रकाश सर, मी तुमचा मेसेज वाचलाय. तुम्ही टीमचा नंबर सेव्ह करून ठेवा. मेंटल डिस्टर्बन्ससाठी दुसरं सोल्युशन, ऍक्च्युअल हिलिंग एक अशी मोडॅलिटी आहे ना की ज्याच्यामध्ये, जसं रेकीचं मी सांगू तर रेकी म्हणजे फक्त तुमचीच एनर्जी नाहीये ना, अट्युनमेंट नंतर तुमच्याकडे हायर एनर्जी वाढते. म्हणून आपले ना रिकव्हरीचे जे काही स्पीड आहे ती खूप जास्त वाढते या मोडॅलिटीमध्ये. हिमांगी मैम कंग्रेचुलेशंस, वेलकम इन रेकी फैमिली. सुनीता मैम, ये क्लास हिंदी में होता है, आप आपका 999 का पेमेंट कर दीजिए, टीम आपको हिंदी रेकी क्लास में ऐड करेगी और टीम आपको व्हाट्सएप पे उसकी डेट्स भी बता देगी, तो डोंट वरी. गॅलेक्सी M02 पासून जे सर आहे, तर तुमचं किडनी डायलिसिस ऑलरेडी चालू आहे. तर सगळ्यात महत्वाचं त्याचे काही बऱ्याचशा गोष्टींवर जे काही साईड इफेक्ट आहे, फंक्शनिंग लो होणं, पहिले तर आपण त्या सराउंडिंगच्या सपोर्ट सिस्टीमवर काम करणार. तुमचा जो प्रश्न आहे की ते एकदम बंद नाही होणार, पण ती इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हळूहळू दिसेल. आणि या सगळ्या गोष्टी ना त्या समोरच्या माणसाच्या रिसिव्हिंग पर आहेत. काही गोष्टी मेडिकल पॅरामीटर डिनाय करतात, पण एनर्जी लेवल त्याला एका मिराकली सपोर्ट करते. तर माझं तर शेअरिंग आहे की त्याच्यावर सपोर्ट नक्की होणार, पण बाकीच्या पॅरामीटरवर पण बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर तुम्हाला स्वतः जर हे शिकता आलं किंवा जर तुम्ही कोणासाठी जर म्हणत असाल तर दुसऱ्यांसाठी असेल तर तुम्हाला लेवल 2 आणि 3 ची गरज पडते. आणि जर ज्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहे ते स्वतः जर शिकण्याच्या कनेक्शन मध्ये असतील तर अट्युनमेंटमुळे त्यांना एक एक्स्ट्रा बेनिफिट होऊ शकतो. अनिता मॅम, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मॅम सगळ्यात महत्वाची गोष्ट ना की जसं मी याला थोडं सायंटिफिक आणि ब्रेन लँग्वेज मध्ये सांगेन. रेकीमध्ये जो काही इम्पॉर्टन्स दिलाय तो दिलाय एका मीडिएटरचा, ज्याला रेकीमध्ये रेकी मास्टर आणि ग्रँड मास्टर म्हणलं जातं. दुसरा इम्पॉर्टन्स दिलाय की रेकी ही जी एनर्जी आहे ही फक्त स्पर्शानेच द्यायची गरज नाहीये, ती डिस्टन्सनी दिली जात आहे. आता ही गोष्ट कोविड नंतर नाही आली, ही पहिल्यापासून आहे. उलट ब्लेसिंग काय होती की कोविड मध्ये एक खूप प्राऊड फील झालं की आपण रेकीशी जोडलोय. कारण कधी कधी आपला माणूस आजारी असेल ना तरी जवळ जायला अलाउड नव्हतं. तुम्ही बघा, जर तुम्ही अवेअरनेस असाल या सगळ्या एनर्जी फील्डमध्ये, लोकांकडे असं एक्सपिरियन्स आहेत की माझे भाऊ बहीण किंवा घरातलं कोणी आजारी होतं पण माझ्या फ्रेंडनी रेकी केली आणि ते बरं झालं. याचं मेन कारण काय माहिती, ती डिस्टन्सनी होते. तर डिस्टन्स अट्युनमेंट पण जी आहे ती तेवढीच पॉवरफुल आहे. तर आय एम शुअर अनिता मॅम मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले, पण हा एक गोष्ट नक्की सांगेल की यात खूप गरजेचं पण आहे की आपण ती कनेक्टिव्हिटी किती जोडून ठेवली. फिजिकली असणं म्हणजे काय असतं ना की माणसाला माहिती आहे शरीराने तिथं आहे ते लक्ष देतात, पण असे किती जण शरीराने तिथं असतात पण आतून दुसरीकडे असतात. मग आपण फक्त हाच इम्पॉर्टन्स नाही देऊ शकत की तुम्ही शरीराने तिथं होते म्हणून रेकी सक्सेसफुल झाली. तर आय एम शुअर मी ज्या वेगवेगळ्या वेने तुम्हाला एक्झाम्पल दिले त्याच्यातनं तुम्हाला तुमचा प्रश्न नक्कीच क्लिअर झाला असेल. आणि थँक्यू सो मच, कारण बऱ्याचशा जणांना या सगळ्या मिसपर्सेप्शनमुळे जी अपॉर्च्युनिटी असते ना पण ती पण ग्रॅब करायला लिमिटेशन होते. आणि सोपा आमचा मार्ग एवढाच आहे, 999 ची आपण एखादी सेलिब्रेशन पार्टी करू शकतो. तर आयुष्यासाठी मिळालेली सिस्टीम शिकायला काय हरकत आहे. ही सिस्टीम तुम्ही जर स्वतः आजमावून पाहिली आणि त्यातला फायदा जर लक्षात आला तर तुमची बिलीफ सिस्टीम काम करेल. तर जसं मी म्हणलं होतं ना, रेकी कोण शिकू शकतं, तर ज्यांची बिलीफ सिस्टीम आहे की हो अशी एनर्जी हा प्रकार आहे आणि आपण स्वतः त्यावर काम करू शकतो, तर नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील. व्हेरी गुड प्रकाश सर, मला म्हणजे वाचून छान वाटते की या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं होऊ नये. यू आर स्टील इन दॅट कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही आहात. प्रशांत सर, वेलकम इन रेकी फॅमिली. सागर सर, पेमेंट डन. तर टीम तुम्हाला एकदा, हो बरोबर नाव येत आहे, प्रतीक अग्रवाल. तुम्हाला जो नंबर आहे तो नंबरही
सेव्ह करायचं आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकतात. रेकीच्या किती लेवल असतात? रेकीच्या 5 लेवल असतात. आयडियली लेवल 1 2 3 सगळ्यांनीच शिकली पाहिजे. लेवल 4th आणि 5th त्यांनी शिकली पाहिजे ज्यांना रेकीला ॲज अ प्रोफेशन निवडायचं आहे, पार्ट टाइम म्हणून लोकांना रेकी शिकवायची आहे, किंवा तुम्हाला लोकांशी जुळणं आवडतं, त्यांना मदत करणं आवडतं. कारण रेकी फक्त माणसांवर नाही तर झाडांवर होते, ॲनिमलवर होते, नेचरमध्ये होते. खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा एक खूप छानसा प्रवास आहे. पण लेवल 1 2 3 आयडियली आपण आपल्या परिवारासाठी तर शिकूच शकतो. कारण लेवल 2 आणि 3 नंतर काय होतं, डिस्टन्स हिलिंग, दुसऱ्यांसाठी हिलिंग करणं किंवा वास्तूसाठी करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होतात. पण सुरुवात होते सेल्फ हिलिंगने, लेवल 1नी. कोणी पण डिरेक्टली लेवल 2चा पार्ट नाही बनवू शकत. तुम्हाला बेस लेवल 1चा असलाच पाहिजे. मला खरंच आवडते. सगळ्यांची खूप क्युरिओसिटीने प्रश्न आहे. कोणाची जर पेमेंटची डिपेंडन्सी आणखीन फॅमिली मेंबरवर असेल पण तुम्हाला शिकायचं आहे तर प्लीज तुमचा नाव आणि नंबर एक प्रायव्हेट मेसेज म्हणून तुम्ही जिथं एव्हरीवन आहे तिथं सिलेक्ट करून टीमला पाठवू शकता. टीम तुम्हाला तिथं पर्सनली हेल्प करेल. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, या वेबिनार नंतर तुम्ही कॉल न करता रजिस्ट्रेशन प्रोसेस करू नका. कारण ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेरमधनं ज्या ऍडमिशन वेबिनारच्या व्यतिरिक्त होतात त्या 3,000च होतात. तर आम्ही लिंक थ्रूच पेमेंट घेतो. तर ज्यांना 999नी करायचंय हे वेबिनार मध्येच पेमेंट होतं. टीम तुम्हाला पर्टिक्युलर काही टेक्निकल एरर असेल तर पर्सनली फोन करून हेल्प करेल की त्या 3,000ला 999वर कसं आणायचं. ते जस्ट हॅम्बल रिक्वेस्ट की डिरेक्टली पेमेंट करायच्या आधी टीमला कॉल करणं गरजेचं. आणखीन कोणी जर प्रोसेसमध्ये असेल तर टीमची रिक्वेस्ट एकदा नाव पाठवा. मी कोणाचे जर प्रश्न स्किप केले असतील तर प्लीज मला विचारा. आणि रिअली हॅपी की तुम्ही एवढा व्हॅल्युएबल टाइम या सिस्टीमला समजून घेण्यासाठी दिला. नक्की. जे आयफोन आयडीतनं एक मला पर्सनल मेसेज आलाय तर मी तुम्हाला एवढा रिप्लाय देते की तुमचा मेसेज मी वाचलाय, टीमनी वाचलाय, पण थोडी तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल की तुम्ही पण अधूनमधून थोडं टीमशी कनेक्ट राहा. कारण आम्हाला सोपं जातं जे ऑलरेडी मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं. ओके आनंद सर, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात. शिल्पा मॅम, हो 29ला जी बॅच आहे ती मराठी आहे. मी एकदा टीमच्या हेल्पने तुम्हाला हिंदीचे पण टीम तुम्हाला पर्सनली तसं हेल्प करेल. म्हणजे मराठीच्या ऍटलिस्ट समजून घ्या एक 5 ते 6 दिवसाच्या गॅपने तुमची हिंदीची बॅच असेल. बाकी इंडिव्हिज्युअल हेल्प तुम्हाला टीम मेंबर करतील. तर थँक्यू सो मच. असं कोणाचं पेमेंट झालंय पण टीमनी व्हॉट्सअपवर किंवा झूमवर तुम्हाला रिप्लाय नाही दिलाय तर प्लीज स्क्रीनशॉट पाठवा किंवा टीमला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा. जे बाबा आयडीत नाहीत तर तुम्ही एकदा टीम मेंबरला कॉन्टॅक्ट करा, त्यातनं तुम्हाला टीम मेंबर सजेस्ट करतील. सर्टिफिकेटसाठी काही प्रश्न आले तर हो, हा सर्टिफिकेशन कोर्स आहे. म्हणजे तुम्ही लेवल 1 कम्प्लीट केली याचं एक छानसं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं. प्रकाश सर, माझा नंबर तर नाही, कारण मोस्ट ऑफ टीम तुम्हाला पहिले हेल्प करेल. आणि जर टीमला असं वाटलं की काही एक्सपर्टीनी माझी तिथे, कारण आपल्याकडे खूप रेकी मास्टर, ग्रँड मास्टर आहेत, तर त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट करून दिलं जाईल. पण नक्कीच माझ्याशी पण तुम्हाला जर बोलायचं असेल तर त्याच्यासाठी एक छानसा वेळ, मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी रेकी परिवाराचा पार्ट बनलात तर त्याच्या काही टाइम स्लॉट्स आहेत. त्या टाइममध्ये मी प्रयत्न करते माझा बेस्ट द्यायचा आणि नक्कीच माझ्याशी बोलणंही शक्य आहे. फक्त त्याची फर्स्ट स्टेप जी आहे ती टीम थ्रू सुरू होते. थँक्यू सो मच. तर ऑलमोस्ट मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि थँक्यू सो मच. तर मी माझ्या साईडनी इथं काहींनी बीपी आणि डायबिटीजसाठी पण विचारलं होतं. हो, शक्य आहे. ऍक्च्युअल सिम्पल आहे. कोणताही आजार किंवा कोणताही प्रॉब्लेम इन द सेन्स तुमचं स्किल की दुसऱ्यांना समजून घेणं, दुसऱ्यांशी चांगलं बोलणं किंवा कधी खूप राग येणं, जेलसी येणं, हे सगळी डिस्टर्बन्सचाच टाईप आहे.
एनर्जी डिस्टर्ब आहे, एनर्जी बॅलन्स झाली की या सगळ्यात आपल्याला रिझल्ट मिळतो. मग मायग्रेन असेल किंवा तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला बॅक पेन आहे, तुम्हाला कधी युरिन इन्फेक्शनच जास्त होतं, प्रत्येक गोष्टीचं जे काही रूट कॉज आहे तो एनर्जी डिस्टर्बन्स आहे. आणि ह्या सगळ्यावर रेकीवर आपण कामच त्याच्यावर करतो, आपल्या 7 चक्रांच्या बॅलन्सिंगवर. तर आपण एक्झॅक्टली त्या एक्सपर्टीवर काम करतोय, रूटवर काम करतोय, म्हणून ती गोष्ट पुन्हा नाही येत. तर आय एम शुअर मी बरेच उत्तरं देऊ शकले. अश्विनी मॅम, मला आवडेल की तुम्ही जर लेवल 3 करणार असाल तर आमच्याकडे लेवल 2 आणि 3 सोबतच शिकवलं जातं, पण तुम्ही लेवल 1 ची एक रिव्हिजन म्हणून, कारण आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे फक्त रेकीच नाही तर रेकी सोबत सायकोलॉजी, रेकी सोबत माइंडचं कनेक्शन, या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये गोष्टींना कनेक्ट करतो. तर तुम्ही आमचा हा प्रवास लेवल 1 सोबत जर एका छानशा ग्रॅटिट्यूडनी सुरू केलं तर तुमची ना लेवल 2 आणि 3 मध्ये लिंक लागेल. नाही तर बऱ्याचदा असं होतं की काही शब्द मी लेवल 1 मध्ये शिकवते, मग लेवल 2 आणि 3 मध्ये नेमकं लक्षात येत नाही. तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, इफ यू आर कम्फर्टेबल, तुम्ही नक्कीच आमच्या लेवल 1 चा पार्ट बना. थँक्यू सो मच. तर जितके जण अजूनही रजिस्ट्रेशन प्रोसेस मधल्यांचे नावं टीमकडे भरपूर आहेत, तर तुम्ही ती प्रोसेस करा. मी तुमच्या व्हॅल्युएबल टाइमसाठी माझं थँक्स कनेक्ट करते आणि मी इथं थांबेल, पण मी छोटंसं शेअरिंग करते की जितके लोक रेकी शिकलेत त्यांचा अनुभव कसा आहे. तर जो अनुभव आहे तो पहिले मी हिंदी बॅचचा मराठी बॅचचा शेअर करते, मग जे हिंदी रेकी शिकले त्यांचाही करते. तर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये या सगळ्या गोष्टी बघा. सोबत हा जो QR कोड आहे डिरेक्टली याला स्कॅन करून पेमेंट करा किंवा जो नंबर दिलाय त्यावर. तर सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी ज्यांनी नावं टाईप केली आहेत की तुम्हाला प्रोसेस आणखीन करायची आहे, टीम तुमच्यासाठी आणखीन पण इथं कनेक्टेड आहे. आणि फक्त शेअरिंग एवढ्यासाठी की रेकी शिकणं सोपं आहे, तुम्हाला फक्त त्याचा पार्ट बनायचा, मेन डिसिजन घेता आलं पाहिजे. रेकीचं जे पण शिकवण्याची पद्धत आहे या फॅमिलीची ती खूप सोपी आहे. हरकत नाही अश्विनी मॅम. तर तुम्ही याच्यातला 1-2 दिवस केले तरी टीम तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये ऍड करेल. तर जस्ट सी इफ यू वॉन्ट की तुम्हाला डिसिजन घ्यायचंय तर तुम्ही ते नक्की घेऊ शकता. आणि एक छोटंसं शेअरिंग की एक्झॅक्टली ही बॅच कशी होते, जे लोक शिकले त्यांच्यासाठी तो एक्सपिरियन्स कसा होता. तर हे छोटंसं शेअरिंग तुमच्या सगळ्यांसाठी. आणि टीमनी जर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड नाही केलं आणि तुमचं पेमेंट झालंय तर एक छोटीशी रिक्वेस्ट की तुम्हाला टीमच्या या नंबरवर कॉल करायचा आहे, कारण तुमचे गुगल पे, फोन पे वर पूर्ण नंबर येत नाही. तर तुमचा स्क्रीनशॉट टीमला खूप महत्वाचा असतो. जर तो व्यवस्थित तुम्ही नाही पोहोचवला तर असू शकतं की तुम्हाला ऍड करणं बाकी राहील. तर या गोष्टीची काळजी घ्या आणि टीमचा नंबर तुम्ही पहिले सगळ्यांनी सेव्ह करा. पण जाऊ दे. एनर्जी येते निळ्या कलर मध्ये आणि ते पुन्हा बॉडी मध्ये जाते आणि प्रत्येक बॉडीचा जो पार्ट आहे तो रिपेअर होतोय. आणि जशी एक नदी असते, ती नदी जशी फ्लो होते त्या पद्धतीने ती एनर्जी जाते आणि एकदम शांत असं फील होतं मला. ते शॉर्टकट मारली, चलो बात. मला जो आज अपॉइंटमेंट दिला, माझा अनुभव मी असं सांगतो की सर्वप्रथम ज्या वेळेला तुम्ही ग्राउंड चक्रावर हात ठेवला होता, तुम्ही माझा फील केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे हात तुम्ही फील केलेला आहे. आधीची असले असते तर मी लगेच यांच्यावर ओरडली असती खूप जोरात की आज तुम्ही लॅपटॉप लावला, तुमच्यामुळे सगळं डिस्कनेक्ट झालंय. पण माझ्यात पेशन्स खूप आलेत आणि तुम्ही जे सांगितलं की हसून सगळं हे करायचं, तर तो बदल मला जाणवतो. लगेच मोबाईल मध्ये हे केलं आणि पण विसर पडला होता शक्तीचा. मॅडम, रेकी शक्ती म्हणजे तुम्ही जे केलेलं गायडन्स आहे ना, तर जसं हनुमंताजवळ शक्ती होतीच, पण विसर पडला होता शक्तीचा आणि जांबुवंतांनी येऊन त्याला त्याची शक्तीची जाणीव करून दिली. तसं झालंय माझ्यासोबत. ऑलरेडी मी सतत भगवंतासोबत हे करायची, म्हणजे जे माझे दादांनी सांगितलेले जे विचार होते त्या विचारांसोबत सतत राहायची. पण ते कुठंतरी त्याला असं म्हणजे कळतं पण वळत नाही अशी गोष्ट होती. ती वळण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती जांबुवंतासारखी तुम्ही माझ्या जीवनामध्ये करून दिली. खरंच सॅल्यूट मॅम, खरंच सॅल्यूट. थँक्यू पूजा.
मी मराठीत बोलू चालेल? बोला. मी नेहमीच माझ्या देवाशी बोलते, जे काही घडलेलं आहे दिवसभरामध्ये, आणि नेहमीच मी कनेक्टेड असते, आणि त्यामुळे मला असं काही कसल्याच गोष्टीचं टेन्शन नाही राहत. पण देव कुठे आहे, देव कुठे आहे, तर मला आज देव सापडलेला आहे, आणि आज मी खऱ्या अर्थाने मी कनेक्टेड झालेले असं वाटतं मला. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सांगितलं ना ते अगदी खरं आहे. म्हणजे ते म्हणालात ना हनुमंताला, अगदी तसंच झालेलं आहे. फिलिंग अगदी तसंच झालंय. म्हणजे की आता मला प्रत्यक्ष देव भेटलेलंच आहे. आता मला काही काळजी नाही, फक्त प्रॅक्टिस करायची आहे, त्यापर्यंत पोहोचायचं आहे, एवढंच. थँक्यू सो मच. छान शिकवता तुम्ही, खूपच. सोबत मला आवडेल की ज्यांनी हिंदीमध्ये शिकलाय त्यांचाही अनुभव तुम्ही ऐका, आणि ज्यांची प्रोसेस झाली आहे आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जर मीटिंग लीव्ह करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण हे शेवटचं शेअरिंग आहे त्यांच्यासाठी की ज्यांना हिंदी बॅच जॉईन करायचे. तर एक्झॅक्टली तुम्ही या छानशा शेअरिंगमधनं तुम्हाला लक्षात येईल रेकी शिकणं खरंच सोपं आहे. तुम्हाला फक्त या सिस्टीमचा पार्ट बनायचा आहे. चक्रा कुठे असतात. सुनीता मॅम, तुमचा स्क्रीनशॉट नाही आलाय, तर टीमची छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर एकदा स्क्रीनशॉट पाठवता आला तर प्लीज पाठवा, म्हणजे टीमला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या पेमेंट मोडला वापरून प्रोसेस कंप्लीट केली. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा. शेवटचे 5 मिनिटं मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे अजून. होऊन जाऊ दे. सगळ्यांना समजणार का? एक छोटंसं शेअरिंग हिंदी बॅचचं. माझी स्क्रीन एकदा शेअर झाली की मला चॅटबॉक्समध्ये त्याचं कन्फर्मेशन नक्की द्या, म्हणजे मला लक्षात येईल. आणि ज्यांना टेक्निकल एरर आहे प्लीज तुम्ही टीमला डिरेक्टली कॉल करा, म्हणजे टीमच्या लक्षात येईल. थैंक यू वेरी मच. अभी तक पता नहीं था कि इतना कुछ होता है. यूनिवर्स, एनर्जी एंड जो भी चीजें आपने बताई है, लाइफ में सोचा था कि कभी कुछ मेडिटेशन जैसा करना है, लेकिन इतना अच्छे से मैं उसको कर पाऊंगी, आप इतना अच्छे से हमें एक्सप्लेन करेंगे और मैं इतना अच्छे से एनर्जी को कनेक्ट कर पाऊंगी, वो मैंने आज महसूस किया है. आज आपने जब हमें ऑरा क्लेमिंग बताया तो परफेक्टली एनर्जी को फील मैंने आज किया है कि मतलब क्या एक्चुअली चाहिए था. मतलब अब तक हाउ एंड व्हाई क्वेश्चंस बहुत सारे दिमाग में आ रहे थे. तो कैसे होता है, कैसे होता है, क्या होता है. पहले भी दूसरी जगह से सीखा था देखिए, बट आप जिस क्लैरिटी से सिर्फ एक टॉपिक पे सिखाती है, लाइक उसके बाद मतलब मुझे और कोई यूट्यूब में सर्च करने की जरूरत नहीं है. पहले जब भी मैं सीखी तो 6-7 टॉपिक्स एक साथ मिला देते हैं जस्ट टू मेक कॉम्बो, ये वो, फिर इतना कंफ्यूजन हो जाता है कि मतलब कुछ समझ में नहीं आता था. बट चीजें इतनी क्लियर है, इतनी क्लैरिटी कोई क्लास में मैम आई थिंक कोई नहीं देता जितना आप समझाते हो, जितना क्लियरली समझाते हो. तो रियली थैंक्स अ लॉट कि मुझे कोई कंफ्यूजन नहीं है. मतलब हर चीज मुझे बहुत क्लियर है. और मतलब आपके सबसे थोड़ा क्लियर हो कि regarding your teaching process and all these things, you are above all these things and you have a very good soul and the quality and the human quality that is rare in this world. I want to connect with you throughout my life. It is it is privilege for me, and thank you for everything and love you so much, ma'am. Love you. Thank you, ma'am. Thank you for everything. Actually, the day I started Reiki, उसके पहले ऐसा था कि मतलब क्या है, मतलब बहुत बड़ी चीज है, ऐसा था कि मतलब बट द वे यू टॉट अस, मतलब उसको इतना ज्यादा सिंप्लीफाई कर दिया आपने चीजों को कि मतलब उस चीज से इतना ज्यादा कनेक्ट हो गया कि ये जर्नी अब लाइफ टाइम कंटिन्यू रहेगी. जबरदस्त सेशन था और मुझे ये बहुत अच्छा लगा आज के सेशन में पर्टिक्युलर. आय एम शुअर सगळ्यांनी आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली. आणखीन कोणाची जर बाकी असेल तर तुम्ही टीमनी जे काही पेमेंट डिटेल्स सांगितल्या त्याचा फोटो काढून ठेवा. पण जसं मी म्हणलंय पहिले टीमला कॉन्टॅक्ट करा. रिस्पेक्ट ऑफ टाइम मला इथं थांबावं लागेल,
तर सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू सो मच. नारायण सर, तुम्ही जर नाव प्रोसेसमध्ये आहात म्हणून केलं असेल तर प्रोसेस झाल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट टीमसोबत शेअर करा. वन्स अगेन तुमच्या व्हॅल्युएबल प्रेझेंटसाठी थँक्यू सो मच. आणि आय एम शुअर तुम्ही या ज्या सिस्टीमला आज इथे लक्षात घेतलं त्याला तुम्ही सगळेजण आपल्या ॲक्शनशी जोडाल आणि ज्या एनर्जीनी आज आपल्याला इथं निवडलं त्या एनर्जीला खूप सारं ग्रॅटिट्यूड, खूप सारी एक आभार भावना नक्कीच ठेवा आणि या प्रोसेसने तुमच्या आयुष्याला आणखीन आनंदी बनवा. थँक्यू सो मच.